दृष्टी न वाचता राष्ट्र होई दुःखी कष्टी. जशी दृष्टीमुळे संजय आला तशी दृष्टीमुळे अवघ्या विश्वाला. मगाशी त्या दादांनी सांगितलं या मंडळाचं, मुळात मंडळाचं नावच आहे अजिंक्य. म्हणजे सदैव जिंकत राहणार, त्याला कोणी न जिंकता त्याच्यासाठी कोणी कोणी किती विरोधात असू देत, म्हणजे विरोधात गेले असंख्यात गेले विरोधात लोक, तरीही न घालणे यमालाही भीक. जरी सागरा एवढे मलेंचे आले, शिवराय आणि मावळे नाही भ्याले. ज्यानं या मंडळाचं नाव सुचवलं खरंच बुद्धिवान असले पाहिजे. सगळं गाव एका बाजूला आणि मंडळ एका बाजूला, तरीही अजिंक्य जिंकू शकत नाही. कारण तेवढे वैचारिक पातळी असणारी माणसं मगापासून मी ऐकत होतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, आणि कशी धडपडत होती आजपर्यंत आम्ही ऐकायचं. घाटावर असा आहे, घाटावर तसा आहे, घाटावरचा असा आहे, ते आहे, हे आहे. आम्हाला लय आमचा अभिमान नदीकाठचा अभिमान, पण आता आम्हाला पुडी पण देत नाहीत. म्हणजे आम्ही इकडे वर पुडी देताना विचार करायचा कशाला माळ राहणारा, हे अजिबात नको, काही पिकतच नाही हो, काय नकोच तिकडं. आणि आता ती हिकडली माणसं म्हणतात हे अगदी कोट्याधीश असला तरी नदीकाठाला देत नाही. त्याचं दुर्दैव असं आहे प्रत्येक जून महिन्यात आम्ही सासरवाडीत असतोय. ती कृष्णामाई काय आम्हाला सोडत नाही आणि आम्ही काय तुम्हाला सोडत नाही. आम्ही प्रत्येक ठिकाणी वेळेला तुमच्याकडे असतो. अक्षरशः माणसं वैतागल्यात आणि म्हणतात की नको, त्या नदी काठाला तेवढे पोरगी द्यायला नको. म्हणजे आम्ही म्हणायचं पाणी बघून मिळालं तरी चालेल पण पाणी आहे. पण आता तुमचा भाग इतका चांगला झालाय की आम्हाला हेवा वाटतोय की वर आल्यानंतर सगळं हिरवगार वाटतंय. त्या सागरेश्वरच्या खिंडीतनं त्या डोंगरावर उभारलं तर आमचा भाग सुपीक वाटायचा आणि इकडं ओसाड वाटायचं. पण आता असं वाटतंय की इकडं सुपीक आहे आणि आम्ही बाधित झालोय, पूर बाधित, म्हणजे मीठ फुटलंय आमच्याकडं, अशी अवस्था आहे. कसं जगलं पाहिजे आणि कशासाठी जगलं पाहिजे. मुळात असं आहे बघा की स्त्री ही आपल्या घरची लक्ष्मी आहे. ती काली माता आहे, दुर्गा माता आहे, भवानी माता आहे, अंबा माता आहे. मग ती पहिला आपल्या संस्कार संस्कृतीचं प्रतीक असलं पाहिजे. पण आम्ही ते विसरलोय. का विसरलोय? मला खरंच दादा अभिमान वाटतो की 7 ते 9च्या मालिका सोडून या तुम्ही इथे येऊन बसलेला. नाहीतर आमच्या घराचं काय चाललंय ह्याच्यापेक्षा नाही आई कुठं काय करते. म्हणजे आई दुसऱ्या बरोबर राहते, तिसऱ्या बरोबर जाते, 5व्या बरोबर लग्न करते, परत घरातल्यासून प्रश्न पडतो पहिल्याचं काय झालं. ही अवस्था आहे आमची. आणि सगळ्याच्या सगळ्या तिथं बसलेले असतात. त्याचा परिणाम असा झालाय की मुळात संसार कशासाठी असतो हेच आम्ही विसरलोय. सासू सुनाला वळकना, सून सासूला वळकना झाले, जावा जावांच्या मध्ये पटना झाले, भावा भावांच्या मध्ये वाद चालले. म्हणजे गणपतीला आपण एकत्रित येतो. मी एक चांगला लेख वाचला परवा की कोकणामध्ये अशी एक परंपरा आहे की त्या कोकणामध्ये एकाच घरामध्ये ज्याचं मोठं घर आहे, म्हणजे ज्याचा मोठा भाऊ आहे त्याच्याच घरामध्ये एक गणपती बसवला जातो आणि सगळे किती भावाभावांच्या शत्रुत्व असू दे त्यांनी तिथं यायचं आणि गणपतीसाठी 9 दिवस एकत्रित राहायचं. मग जावला म्हणत असते असू दे तू चहा करतेस तर मी स्वयंपाक करते. आता असं असतंय की तू स्वयंपाक करणार, भांडी घास काय वाटेल ती कर, मला जमणार नाही कारण आम्ही सुशिक्षित आहे. छोडो कल की बात पुरानी, नये युग में दौड़े हम आज की नारी. पण ती आज की नारी कुठेतरी इतिहास, परंपरा, संस्कार, संस्कृती विसरायला लागलेली आहे. आणि 80% आमच्या बायका मुली ह्या गुंड्या कपाळाने फिरायला लागलेल्या आहेत. का तर म्हणे कॉलेजला जातोय, का तर मॉडर्न झालोय आणि ते तोंडाला अशा पट्ट्या बांधायच्या, कानात हेडफोन घालायचं. मगाशी मी म्हटलं ना ते चेटूक नावाचं एक आलंय बघा. मला आजपर्यंत कळलं नाही की असा कुठला पोरगा पोरगी अभ्यास करते रात्री 12 वाजेपर्यंत मोबाईलवर, तोंडावर पांघरून घ्यायचं आणि ढकल पुढं ढकल पुढं ढकल पुढं. आणि त्याच्याही पुढं आता इतकी अवस्था वाईट झालेली आहे, कुठं भांडी घासतोय रील करा, भाकरी करतोय रील करा, रांगोळी काढतोय रील करा, प्रत्येक गोष्टीत रील. तुम्हाला एक जाताना सांगतो मी जहाल आहे पण मी सत्य बोलून जाणार आहे. मला परत इथं यायचंच नाही कारण मला अखंड महाराष्ट्र अजून चांगला करायचा आहे. त्यासाठी जे बोलेन ते सत्यच बोलेन. एक करा, कधी मोबाईलच्या ह्याच्यावर डीपी ठेवू नका आणि कधी रील्स नावाच्या फालतू गोष्टी करू नका. त्यांना आमचा समाज बिघडलेला. आणि काय करते आमच्या सुना ज्या आत्ता आहेत त्यांच्यामध्ये एक आहे बघा, सासू तिकडे बाहेर बसलेली असते, तिच्या पोटात ती भाकरीनं काहूर मारलेला असते भुकेनं, सासरा तिथं कुठं तर दारात बसलेला असतो आणि ही मोबाईलवर आई संग बोलत बसले असते. नव आई काय झालं माहिती का, आमच्या शेजारची एक नाही ती गेली की पळून, जळू द्या ना, तुला काय होतंय, ती पळून जाऊ दे, आपलं घर सुरक्षित ठेव ना. त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो शेजारच्या कुठल्याही बाईला आपल्या घरात येऊन देऊ नका. कवा कुठं काडी वड्या कुठं पेट्रोल सांगता येत नाही. आणि सीसीटीव्ही नावाचे कॅमेरा आहेत बघा आपल्या चौकातच असं बसलेले असतात. इतकं बसले कुठे निघाला, काय चाललंय, कधी येणार आहे आणि कोण, सगळं माहित. चोरून सुद्धा काय करता येत नाही. अशा बायका पहिला हुडका, त्यांच्यापासून सावध राहा.
जर आम्हाला काय करून देणार नाही, दुसऱ्याला काय करून देणार नाही, इतकी अवस्था आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, मोबाईल तेवढा बाजूला ठेवा. आणि 5वी 6वी 7वी या बारक्या पोरांना काय मोबाईलची गरज नाही. त्यांना रामायण सांगा, महाभारत सांगा, शिवचरित्र सांगा, संभाजी महाराज सांगा, गावचा इतिहास सांगा, आता या दादानी सांगितलं तो इतिहास सांगा. त्या मुलांना कळायला पाहिजे संस्कार नावाची गोष्ट आहे, ती संस्कार नावाची गोष्ट घरातनं झाली पाहिजे. त्याच्यासाठी मम्मी हा शब्द पहिला बंद करा. मम्मी म्हणजे मेलेलं मड, आणि मेलेलं मड कोणतेही संस्कार करत नाहीत, मड्यावर संस्कार करायला लागतात. पण इथं चालले असतात मम्मी मम्मी मम्मी, त्याच्या पुढची असत्या. इतकी वाईट अवस्था आहे. तर ते मम्मी पहिला बंद करा आणि इंग्लिश बोलायचं पहिला बंद करा. मी इंग्लिशचा मास्टर आहे तरी सांगतो, माझ्या विद्यार्थ्यांनी मस्त DYSP पर्यंत गेलेले आहेत, पण मी त्यांना सांगतो बोलताना मराठी बोल. महाराष्ट्रातला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर पहिला केला जो कोश आहे तो मराठीत लिहिला, शब्दकोश मराठीत तयार केला. तरी सुद्धा आम्ही आमची अवस्था असते बघा, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, हाऊ आर यू. आणि ते नवीनच एक पद्धत चाललेली आहे, हे पोरांच्या मध्ये असते बघा. आमचं पोर काय हे ओळखायची एक लय भारी पद्धत आहे. ती कुठं तर ते भुरट्यासारखं एक छपरी भांग पाडलेला असतो, वर एक शेंडी ठेवलेला असते, त्याला रंग दिलेला असतो. आमचा एक अंकल लोकचा मसोबाई, लय कारी मसोबाई घेतात सगळे. त्या काळामध्ये त्या मसोबाचा गाढवाचा बाजार भरायचा. मग हे आमचंच गाढव कसं ओळखायचं, तर त्याला वर एक गोंडा ठेवायचा आणि त्याला रंग दिला जायचा. आता मेंढरांच्या मध्ये असतं बघा. मग बा म्हणतं ती गुलाबी रंगाचाही नाही, ती शेंडा मारलेला बघा, ते आमचा गाढव आलं बघा. ही अवस्था आहे. आणि काय अवस्था असते बघा यांची, त्यांना जगता येत नाही. आईबाप कसं तर जगवत असतात, कुणाच्या तर गाडी बसलेली असतात, त्या चष्मा एक घातलेला असतो. म्हणजे आज काय दादाचा वाढदिवस, उद्या काय अण्णाचा वाढदिवस, परवा काय भाऊचा वाढदिवस, आणि गल्लीत डिजिटल लावलेलं असतं. ह्याला अजून काय नाही, शेजाऱ्याचा मोबाईल दिलेला असतो, फोटो काढलेला असतो, आणि काय गावाचा आधारस्तंभ, वारा आलं तरी ह्याचं डिजिटल हालत असतंय, आणि हो गावाचा आधारस्तंभ. आणि मग ती केक आणायचा आणि आणल्यानंतर सगळ्या तोंडाला फसटायचा, आणि त्या तोंडाला फसटून आणि परत मग ते चालू करायचं, ओ गॉड ब्लेस यू, ब्लेस यू. अरे कुणाचा गॉड, कुणाचा ब्लेस, काय चाललंय तुझं, तू असं काय कर्तृत्व केलंस म्हणून तुझा वाढदिवस करायला पाहिजे. वाढदिवस करणाऱ्याने तुम्हाला एक सांगतो, आयुष्यातला 1 वर्ष वाया गेलं तुमचं, ते सांगण्यासाठी जन्मदिन असतो. कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारा स्वतःला असा प्रश्न नेहमी. जगू पांग फेडा वया माय बुचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. अरे ध्येय पाहिजे आम्हाला. इथं बसलेल्यांच्या पैकी कुणाला ध्येय सांगा. एकानं असं ठरवलंय का, नाही नाही मी वकील होईन, मी डॉक्टर होईन, मी कलेक्टर होईन, मी इंजिनियर होईन, नाही नाही मी गावासाठी काय तर करेन, असं काय ठरवलंय का. नाही. का शाळेला जातंय माहित नाही. आणि 20 मार्कावरती 10वी 12वीची पोरं 20 मार्क देतात म्हणून कसं तर पास व्हायचं. अरे जातोयसच कशाला, तुझी गरज नाही, तू मेलास तरी चालतोयस. काय नाही इथं कुणा इतमान काही थटत नाही. जनपळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय सांगा ना. आणि एक करा पुरीनो, इथं बऱ्याच लग्न न झालेल्या पुरी यायचा, तुम्ही वाघिणीच्या औलाद यायचा, वाघिणीसारखं जगायला शिका. एक आपली आई, आपला बाप, अरे तो बाप बिचारा राणा माळामध्ये कष्ट करत असतो, अरे घामानं नितळत असतो, रक्ताचं पाणी झालेलं असतं, कसं तर करून तुम्हाला काहीतरी आणून देत असतो, आणि तुम्ही कॉलेजला जात असता त्या ठिकाणी. पण एक करा, परत येताना रोज आईला आपल्या सांगायचं, किंवा आज गणपती आहे त्या गणपती पुढे शपथ घ्यायची, आज प्रत्येकानं सांगायचं, आई वाघिणीच्या औलाद आहे, परत येईन तर तुझं नाव करूनच येईन. आणि वडिलांना ज्याला मुंडाचं फेटा बांधून गावात फिरत असतात ना वडील, आणि तो अभिमान असतो, ती सांगत असतं माझं लेकरू आहे, माझं लेकरू कधी बिघडणार नाही, घ्या तशी शपथ. काहीतरी म्हणे ते मोबाईलवर रिचार्ज मारला आणि काहीतरी गाडीवर फिरवलं, आईच्या पोटावर लात मारती पोरगी आणि निघून जाते. आणि ती आयुष्यभर ती आई बिचारी ते शेजारच्या घरामध्ये हळदी कुंकू जात असताना कुचू 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 माग बायका बोलतात, आणि आईला वाटतं काय मी जन्माला घातले, हे कुणाला जन्माला घातलं. अरे हे आईचं दुर्दैव का तुमचं सांगा, का संस्कार कुठे कमी पडलेत. म्हणून पहिला एक करा की त्यांना धर्माचं सगळं शिक्षण द्या. हो धर्माचं शिक्षण द्या. इतर धर्माच्या नावाने वरडण्यापेक्षा आपल्या पोरांना काय शिक्षण दिलं पाहिजे हे पहिला सांगा ना. त्याला सांगा माझी परिस्थिती अशी आहे, तुझा बाप असा आहे, आई अशी आहे, सासू सासरे असे आहेत, आपल्याला घरात मध्ये किती मान आहे, घराचा किती अभिमान आहे, तू कसं जगायचं, तुझ्यावर विश्वासानं मी तुला पाठवलंय शाळेमध्ये. अगं येत असताना त्या गावामध्ये, इथून जर तुम्ही बाहेर गेला आणि गावात यायचं झालं तर असे डिजिटल लावले पाहिजेत. अरे घरातली माणसं दारात आली पाहिजेत आरती गुण ओवाळण्यासाठी. अरे अरे ह्या गावाचं किती मोठं नावलौकिक करून हा पोरग माझं आलं, हे नावलौकिक करून ही पोरगी आली. अरे आई बाप आनंदात असे उभारले पाहिजेत. अरे लेकराला जन्माला घातलं, पुण्य केलं, ह्याच्यासाठी जगा.
आला 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 जन्माला आला, गेला 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 मरून गेला. आणि मुळात जाताच कशाला शाळेत ते बघा ना. आणि कुणाला शिवपाईक म्हणावं? दाढी वाढवलेत, मिशा ठेवल्यात, अष्टगंध लावले, हातामध्ये ते भगवं घातलंय, गाडीवर शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवल्या, तो शिवपाईक असूच शकत नाही. जो निर्व्यसनी आहे तो शिवपाईक असतो. प्रसंगी दिसे शत्रुकांता, तिला साडी चोळीनिशी पाठविलं, तो शिवपाईक असतो. म्हणजे आमचे रोहित दादा इथनं त्या कडेगावला गेलेत आणि रोहित दादांचं त्यांच्या शेजारचं कडाक्याचं भांडण आहे. अगदी रक्ताचे पाठ वाहत आहेत आणि त्यांची बायको त्या कडेगाव मध्ये रात्रीच्या वेळेला एकटेच आहे आणि ते आपल्या नवऱ्याला फोन करून सांगते, अहो यायची गरज नाही. नवरा म्हणतो, का ग? अगं अहो तो रोहित नाही का ज्याच्या बरोबर भांडणं झाली बघा, तो रोहित. मग काय हाय काय तिथं? होय होय हाय तिथं, काय यायची गरज नाही. मग तो पण म्हणतो नवरा, अगं माझ्या संग भांडलाय पण त्याच्या रक्तामध्ये शिवाजी महाराज आहे, तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही, सुखरूप आणेल, तो शिवपाईक आहे. त्याला असा शिवपाईक आपल्याला समाजामध्ये तयार करायचा आहे, ह्याच्यासाठी जगायचं आहे. मग जगायचं कसं आहे? एक वाघीण असते, ती वाघीण अरे तिच्या पोटामध्ये 4-5 पिलं असतात. ती बिचारी कसं तर पहिल्या पिलाला जन्म देते, प्रसूतीच्या वेदना असतात, ती एका पिलाला जन्म देते, 1 पाऊल 2 पाऊल 3 पाऊल पुढे जाते, पुन्हा दुसऱ्या पिलाला जन्म देते, परत 1 पाऊल 2 पाऊल 3 पाऊल, परत तिसऱ्या पिलाला जन्म देते, चौथ्या देते, 5व्या देते, थकते दमते, रक्तस्राव झालेला असतो आणि ती बिचारी कुठं तर बाजूला जाऊन अशी निवांत पडलेली असते. तेवढ्यात पहिलं पिल्लू उठतं, ओरडायला सुरुवात करतं, दुसरं तिसरं चौथं, आई भूक लागली ग, आई भूक लागली, आई भूक लागली, मला दूध दे, मला दूध दे. ती थकलेली वाघीण, दमलेली वाघीण हाक मारते, या बाळानू या, मी तुम्हाला दूध देतो, या. पहिलं कसं तर उठतं, सर 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 पुढे जातं आणि ती आईच्या स्तनाला लागतं, दूध प्यायला लागतं. दुसरं बघतं, तिसरं बघतं, चौथं बघतं, ती 4च्या 4 पिल्लं अरे सशक्त असतात, सर 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 जातात आणि दूध प्यायला सुरुवात करतात. 5वं अशक्त असतं. ती 5वं पिल्लू म्हणतं, आई नाही ग, मला नाही येता येत, आई आई मला नाही येता येत, तू ये आई, मला भूक लागली, मी मरून जाईन, ये ये तू ये. आई म्हणते, नाही ये तू, तुला दूध हवं असेल तर तू ये. आई नाही ग, मला येता येत नाही. ती दमलेली थकलेली आई, ती माऊली बिचारी काय आई असते बघा. आई काय असावी? आई हिरकणी सारखी असावी, आई जिजाऊंच्या सारखी असावी. ती वाघीण ती बिचारी 4च्या 4 पिल्ल्याला पंजाला बाजूला करते, उठते, एक डरकाळी फोडते. त्या 5व्या पिल्ल्याला वाटतं, नाही नाही आली आली माझी आई आली, आता मला दूध मिळणार, मला दूध मिळणार. थप 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 पावलं टाकत येते, त्या राहिलेल्या पिल्ल्याला दातात धरते, खोलपणते, दातानं पाक नरड फाडून काढते आणि खाऊन टाकते, फेकून देते आणि सांगते, वाघाची औलाद आहेस, वाघासारखं जग. आपण वाघाची औलाद आहेत, वाघिणीची औलाद आहेत, आपण वाघासारखं जगायचं असतं. लाचार होऊन कधी कधी न जगावे, त्याहुनी विष गिळून त्वरया मरावे. शिवसिंह सदृश्य बनो आम्ही स्वाभिमानी, संभाजी नाही झुकले यमयातनानी. किती संकट येऊ देत, अरे किती येऊ देत, संकट कुणासाठी येतात? संकट पेलण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याच्यावर संकट येतात. त्या निद्रासाठी न उभा राहा, कधी आयुष्यात फास लावून मरू नका. जीवन एकदाच आहे, संघर्ष करा, किती मोठा असू दे संघर्ष करा. अरे हे गाव किती श्रीमंत आहे त्याच्या ओळखलं जात नाही, किती जमीन आहे त्याच्या ओळखलं जात नाही, गावातील लोक किती मोठे आहेत, कोणत्या पदावर आहेत त्याच्यावर गाव ओळखलं जातं. असं शपथ घ्या की काही दिवसानंतर हे गाव माझ्या नावाने ओळखलं जाईल. असेल ताकद तर मग गणेश उत्सव करा. हो आलो, आरती केली, मग आपला प्रसाद खाल्ला आणि निघून गेलो, चालणार नाही, नाही चालणार. म्हणून आपल्याला वागायचं आहे तसं. मग कसे होते संभाजी महाराज? संभाजी महाराज कसे होते पाळण्याच्या आधी जिजाऊ कशा होत्या आपल्याला कळलं पाहिजे. आम्ही लय सांगतो, मी होतो म्हणून हा संसार चालला, काही नाही. तुम्ही नसता तरी संसार चाललेला असता, तुमचं नशीब म्हणून तुम्ही इथं आले. आणि प्रत्येक गोष्टीत वादविवाद या आमच्या पोरांच्या मध्ये सुद्धा असतं. रानात काय पिकतंय याच्यापेक्षा बांधावर काय लागलेलं आहे ह्याच्यावर वाद असतो. ट्रॅक्टर का इकडे घातलास, लाकूड का तोडलंस, झाड का तोडलंस, रात्रंदिवस पोलीस स्टेशन मध्ये. आम्हाला कुठं माघार घेता येत नाही. भावकी नावाची आता गोष्टच राहिली नाही. भावकी फक्त एकाच वेळेला एकत्र येतात माणूस मेल्यानंतर. आणि ते पण कसं येतं की कोण मेलंय ह्याच्यावर ठरवतात जायचं का नाही ते. आणि ती वाईट अवस्था आहे, किती वाईट अवस्था आहे. उन्हाळा जर असताना उन्हाळ्यात जर मेलो असतो आपण तर आपल्याला अशी अवस्था झाली असती, मेल्यानंतर आपल्यातलंच म्हणतोय उन्हाळा आहे, मट्टा असता बरं झालं असतं. कार्याचं जेवण मट्टा पितोय. म्हणजे तुमच्या मरण्याचं सुख दुःख इथं कुणाला नाही. म्हणून अस्तित्व दाखवा. जीवन एकदाच आहे,
पुन्हा नाही आयुष्यामध्ये काहीतरी बनवून दाखवा आणि आई बापाला सांगा की मी तुमचा पुत्र आहे, मी तुमची लेक आहे, हे अभिमानानं तुम्हाला मिरवता आलं पाहिजे, असं मी वागेन तरच पुढच्या काळामध्ये जावा कॉलेजला, शाळेला किंवा बाहेर कुठेही. आई बिंदास्त असली पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला की नवरात्र असते नाही, ती काली माता, दुर्गा माता, भवानी माता, अंबा माता, ती तिथं बसलेली असते. तिच्या हातामध्ये असंख्य असा शस्त्र आहेत. भाला आहे, गदा आहे, खडक आहे, तलवार आहे, गदा आहे. आणि आम्ही काय करतो, तिला हिणवण्यासाठी तिला बसवल्यानंतर टिपऱ्या खेळत बसतो. जी टिपऱ्या खेळणारी स्त्री आहे ती आयुष्यात संसार कधी चांगला करू शकत नाही. मग बदलापूर नावाच्या घटना घडायला सुरुवात होतात किंवा इतर असणाऱ्या घटना आमच्याकडे करायला सुरुवात होतात. आता पूर्वी बास करा, बचाव बचाव बचाव. त्या रोहित दादांना मला माहित नाही तुमच्या इथं बसवतात की नाही, मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही जर इथं नवरात्र बसवत असाल तर पुढच्या काळामध्ये यातल्या प्रत्येक पुरगीला पोराला लाठीकाठी यायला पाहिजे, दानपट्टा यायला पाहिजे, तलवार चालवता यायला पाहिजे, फाडता यायला पाहिजे, तर तुमच्या पुढच्या काळामध्ये तुम्ही जगू शकताय. टिपऱ्या बंद आता इथनं पुढं. आईला सांगायचं, आई भिवू नकोस, मी वाघीण आहे, बघ मला लाठी काठी चालवत येते. मग आई म्हणते, अगं जा ग, सांगलीला जा नाही तर कोल्हापूरला जा, भिण्याची गरज नाही. ते वासनातून त्या नजरेनं बघणारे डोळे काढण्याची ताकद आहे तुझ्यामध्ये, कारण आई भवानी तुझ्या मागे उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मार्ग आहे. कशासाठी जगावं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं, तर कशासाठी मरावं हे धर्मवीर संभाजी महाराजांनी शिकवलं. मग कसे होते संभाजी महाराज? फक्त संभाजी महाराजांचा जन्मतारीख लक्षात राहिली तरी बास आहे. आम्हाला फक्त शिवछत्रपती माहित आहेत, पण त्यांचा छावा कसा होता? अरे शिवाजी महाराजांच्या पेक्षा दुप्पट ताकदीने उभा असणारा तो राजा होता. शिवाजी महाराजांचं अनुकरण करणारा होता. पण आम्ही लावले कलंक त्यांना. हो, त्यांना आम्ही कलंक लावले संभाजी महाराजांना. पण काय आहे बघा, शिव आणि शंभू दोघं एकाचीच नाव आहेत, शंकर महादेवाची. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, प्रत्येकाचा कुलस्वामी हा शंकर महादेव आहे. पण आम्ही दंगा करत बसतो. ठेव ना ते बिरोबाला जातोय, आम्ही तिथं जात नाही. ठेव ना सिद्धोबाला जातोय, ठेव ना ते खंडोबाला जातोय, हा ना ज्योतिबाला जातोय. अरे सगळ्यांच्या दारात कोण आहे? नंदी आहे. मग सगळ्याचा बाप कोण झाला? शंकर महादेव. जुनी माणसं इतकी हुशार होती की त्यांनी योग्य पद्धतीनं छोट्या छोट्या यात्रा झाल्या की मोठी यात्रा अशा पद्धतीनं करायची असते. आणि सण समारंभ करायला शिका. ते व्हॉट्सअपवर आता पाठवू नका हॅपी दिवाळी, प्रत्येक वेळेला हॅपी दिवाळी किंवा हॅपी नवरात्र, हॅपी गणेश उत्सव, हॅपी. ज्या इंग्रजांच्या वर इथले स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या छाताडावर धड 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 नाचले आणि देश स्वातंत्र्य केला, आणि आम्ही आमची अवस्था काय केलेली आहो? ह्या ठिकाणी जात असताना, त्या 15 ऑगस्टच्या फेरी काढत असताना आमच्या सुशिक्षित महिला रांगोळी काढतात आणि म्हणतात हॅपी इंडिपेंडन्स डे. मग आम्ही स्वातंत्र्य झालो? आम्ही गुलामच झालो इंग्रजांचं? म्हणजे आमची अवस्था काय आहे सांगतो. एक कन्याशाळा असते आणि ती शाळा असते रानात, आणि रानात असल्यामुळे सगळ्या महिलाच शिकवणाऱ्या महिला आणि पोरी पण. आणि त्यात काय झालं की तिथे एक साप निघाला. मधली सुट्टी होती आणि त्या पोरी जेवत बसलेल्या होत्या. साप आत आला. आत आल्या आल्या त्या पोरी ओरडायला लागल्या, साप आलाय, साप आलाय. लगेच त्या मॅडमांच्याकडे गेल्या, मॅडम साप आलाय, मॅडम साप आलाय, मॅडम साप आलाय. त्या मॅडम म्हणजे जावा मुख्याध्यापकांना सांगा जावा. ते तिथनं गेले, मुख्याध्यापकांना सांगतात मॅडम साप आलाय, साप आलाय. त्या मॅडम म्हणजे असं करा, आपले शिपाई काका आहेत बघा, त्या शिपाई काकांना म्हणाव पण माणूस दिसतोय का बघ जा. पुढे गेल्या, शिपाई काका, शिपाई काका, अहो साप आलाय, माणूस दिसतोय का बघा जावा. ती शिपाई विसरलं आपण माणूस आहे, कारण तेच आयुष्यभर अय्या अव्वा अप्पा, अय्या अव्वा अप्पा. त्या ऐकून ऐकून विसरलं आपण माणूस आहे. माणूस शोधायला बाहेर गेलं. इंग्रजांनी ही अवस्था आमच्यात केली. काहीतरी म्हणे फ्रेंडशिप डे फोडायचं, प्रत्येकाने धोपाटी घालायची. कुठलं फ्रेंडशिप काढलंयस म्हणे ते काय व्हॅलेंटाईन डे, धोपाटी घालायची. प्रत्येक आईनं आपल्या पोराचा आणि पोरगीचा मोबाईल म्हणे मी राहणार नाही, मी जाणार आहे घर सोडून, जा खुशाल जा, काय तुझ्या इथनं थटत नाही, मी जीव देणार आहे, दे दादा, काय वाटतं ते कर जा, पण चल इथनं चालतं, पण फालतू वागायचं नाही. प्रत्येकानं ते फ्रेंडशिप बँड बांधले नाही, ते बँड पहिला काढून टाकायचे. अशी मैत्री नसावीच. अरे श्रीकृष्ण सुदाम्यासारखी मैत्री असावी. अरे जीवाला जीव देणारी. आणि काय प्रेमाचं कौतुक सांगतायसा? अरे प्रेम असावं राधेसारखं. ती राधा सांगते अरे श्रीकृष्णाला, जातोस ना कृष्णा जा, मी रडत बसणार नाही. ही वासनाधुंद नजरेची असणारी आता प्रेम करतात. नकोयत आपल्याला. आणि वाघिणी कधी प्रेम करत नसतात. वाघिणी थप 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 शिकार करत असतात. आपल्याला वाघीण व्हायचं आहे. जरी प्रेम करायचं असेल तर एक करा, ह्या देशावर करा, ह्या मातीवर करा, ह्या राष्ट्रावर करा आणि आई बापावर करा.
तर तुम्ही जिंकणार आहात. मग कसे होते संभाजी महाराज? त्यांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर शिव आणि शंभू, अरे सदैव संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी एकच केलं, मृत्यूच्या जिभेवर जगले. आणि त्या शंकर महादेवानी तर काय करावं, ह्या जगासाठी हलाल 20 प्राशन केलं. तेच शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत, दोघांची नावं पण एकच आहेत. पण नाव कसं ठेवायचं? मुलगा जन्माला आला, आऊसाहेब विचारतात राजांना, राज काय नाव ठेवायचं? राजे म्हणतात, आऊसाहेब बघा मी सांगतो, संभाजी नाव ठेवूया. पटते का बघा, संभाजी नाव ठेवूया. बाकीच्यांना जरा शंका वाटली, आऊसाहेब संभाजी नाव ठेवायचं? आऊसाहेब म्हणतात, मग काय झालं? अहो एक संभाजी, तो खंडागड्याचा हत्ती पिसाळलेला असताना त्या शहाजीराजांचा भाऊ तिथं त्यांना मारलेलं होतं, तो संभाजी. दुसरा संभाजी शिवाजी महाराजांचे भाऊ, अरे कनकगिरीच्या वेड्यामध्ये ज्या वेळेला जात असताना अफजल खानानं पाठीमागनं तोफ उडवली, त्यात जळून राख झाले संभाजी. भोसले कुळातले 2 संभाजी नायनाट झाले. आता ठेवायचं काय ह्या पोराचं नाव संभाजी? त्या जिजाऊ करारी होत्या, अरे भारदस्त होत्या, त्या निष्ठावान होत्या. त्यांनी सांगितलं नाही नाही संभाजीच नाव ठेवायचं, कदाचित हा संभाजी इतिहास घडवेल. आमच्यात आत्ता पहिला पोरग जन्मला आलं की पहिला कुंडली काढायला जाते. मंगळ आहे, राहू आहे, शनी आहे, हेच करत असतात. अरे तो राजाराम मुळात नावच आहे, राजा ही पदवी आहे, राम हे नाव आहे. किती रामावर प्रेम होतं बघा शिवाजी महाराजांचं, राम हे नाव आहे. ते राजाराम पालते जन्माला आले, राजे बसले होते दालनात, ती दाई गेली, सांगितलं महाराज महाराज आनंदाची बातमी आहे, दुसरे युवराज जन्माला आले. आणि ती थांबली. राजे उठले, मोत्याचा कंटा काढत होते आणि ती तशीच मान खाली घालून थांबली. त्यावेळेला विचारलं काय झालं? राज पालत जन्माला आलेत, तुम्ही आम्ही शांती घातली असती. पण राजे उठले आणि सांगितलं बहुत खूप, पालते जन्माला आले, दिल्ली पालती घालतील. हे तत्वज्ञान आपल्याला शिकता आलं पाहिजे इतिहासामधनं. लिंबू कुणी टाकला, नारळ कुणी बोटला, उतारा कुणी टाकला, हे ना असंच केलं, त्यानं माझं वाटोळं केलं म्हणून माझं घर चालणं झाले. काय नाही, ही कर्माची फळ आहेत. आपल्या पाठीमागच्या काळामध्ये केलेली कर्म आहेत नाही, ती फेडावी लागणार आहेत, तेव्हा ते पुढवणार आहे. देव कुणाचं वाटोळं करत नाही, देव चांगलंच करण्यासाठी असतो. म्हणजे तिथं काय निनाई आहे, तिथं काय जुगाई आहे, तिथं काय विठलाई आहे. त्यांचं त्याच होईना झालंय आणि तुमचं गावा वाटोळं करणार आहेत. मग नवरात्रातली देवी कोण आहे? त्याच आहेत की, त्याच आहे त्या. कोण कुणाचं वाटोळं करत नसतंय, स्वतःची कर्म स्वतःचं पाप आपलं वाटोळं करत असतंय. त्यामुळे कधी 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 लाचार होऊ नका, खंबीरपणे उभा राहा. हे शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे. शिवाजी महाराज जाताना कधी कुठला मुहूर्त बघून गेलते का? नाही, जात होते, लढत होते आणि शाबित करत होते. एक घ्या, निर्णय घ्यायला शिका आणि मी घेतलेला निर्णय किती योग्य आहे ते करायला, ते सिद्ध करून दाखवा. म्हणजे एक असते बघा, आम्हाला लहानपणापासून सांगितलेलं असतं, ती बारकं पोरग आहे की नाही, ती बारकं पोरग ते आता झोपलंय बा बिचार, त्याला आजीनं लगेच सांगितलं असेल म्हातारीला दिन, नाहीतर लगेच अंधाराकडे बोट दाखवलं असेल, म्हणेल बावाय. तिथं लहानपणापासून त्याच्या डोक्यात एक आहे, बावाय बावाय बावाय. आयुष्यात ते काही करतच नाही. बाहेर गेलं, लग्न झालं तरी काय झालं तरी बाहेर गेलं, नको बाबा तिकडे बावाय. आणि प्रत्येक 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 गावाच्या वेशीवर भूत आहेत. आणि मला आजपर्यंत पडलेलं सगळ्यात मोठं हे आहे प्रश्न की बायकाच कसं भूत होतात. आणि त्यांच्या दुकानात, कापड दुकानात 2च साड्या, एक हिरवी दुसरी पांढरी, आणि सोनं लय असतं. काय सांगायचं, एवढा मोठा कपाळाला टिकली आणि ह्या बुंड्या कपाळाच्या, त्यांना दिसते तिथली टिकली. आणि ती बाई त्या वेशीत येताना हो म्हातारले की सांगतो, जाऊ नको, मला पण दिसली होती. ही शिवाजी महाराजांची तत्व आहेत. काय सांगतो, त्या काळामध्ये चोरी व्हायची होती, लुटपाट होत होती, बायकांना अक्षरशः उचलून नेलं जात होतं. म्हणून 7च्या आत आपल्याला घरात यायचं होतं. त्यासाठी वेशीवर मारुती बसवलेला होता. त्या 7च्या आत माणसं घरात येण्यासाठी भूत तयार केली. अहो वेताळ बुरुज नावाचे बुरुज असायचे. शिवाजी महाराजांना 3 ठिकाणी खजिना सापडला. अरे ते खजिना घेत असताना शिवाजी महाराज विचारणार, त्या मोहनगडावर जात असताना बाजींना विचारलं, बाजी हा बुरुज का अजून तसाच आहे? त्यांनी सांगितलं, महाराज हा वेताळ बुरुज आहे, ह्यात वेताळ आहे, अजिबात त्याला हात लावू नका. बाजी घ्या खंती आणि खणा तो. नको नको राज, एक म्हातारा आलं म्हणतं, राज नको, अजिबात खणू नका, त्यात भूत आहे, वेताळ आहे. रात्रीच्या यायला नाही, तिथं पाळणा म्हणलेला आवाज येतो. राजे म्हणले, मला ऐकायचंच आहे, कोण पाळणा म्हणतोय ते आणा तो. ही तयार होईना. मग आमची तानाजी यसाची सारखी पोरं, तर निबांड पोरं, सांगितलं तान्या आण रे ते असणारे ती पार आणि लाव खंती. आणायला लागले, खन 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 आवाज झाले, बुरुज बाजूला झाला. अहो त्यात सोन्याचं हंड घावलं आणि त्या वेताळ बुरुजाचं कवा दौलतीचा बुरुज झाला कळलंच नाही.
म्हणजे जिथं भूत आहे तिथं खजिना आहे हे महाराजांनी सांगितलं. तिथं सुरक्षित राहावा म्हणून आम्हीच दामट्या बिमट्या टाकलं. मला माहित नाही तुमच्या इथे दादा जुनी बसलेली कोण असतील त्यांना, तुमच्याकडे गंजीखाना असेल बघा, गंजीखान्यात कायम भूत असतं. तिथं दामटा टाकलेला असतो. का माहितीये का? रात्रीच्या वेळेला आपली वैरण दुसऱ्याने चोरून येऊ नये हे त्याच्या पाठीमागचं कारण असतं. आपणच दामटा टाकायचा असतो आणि आपणच म्हणायचं थंडीनं कुटकुटत बसायचं, तिथं बाई दिसली हे रात्रीच्या वेळेला वैरण सुरक्षित. हे कारण आहेत, हे लक्षात ठेवा. हे इतिहास आम्हाला सांगत असतो. मग कसे होते संभाजी महाराज? काय ठेवायचं नाव? जिजाऊनी सांगितलं नाही नाही हा संभाजी इतिहास घडवेल आणि संभाजी नाव ठेवलं आणि संभाजी नाव ठेवल्या ठेवल्या सुरू झाला संघर्ष. वयाच्या 2.25व्या वर्षी अफजल खान येतोय. महाराजांचं असणारं स्वराज्य वाढायला लागलेलं आहे. अफजल खान येतोय, सर 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 करत येतोय. कसा आहे अफजल खान? गर अर्ज सिपे आला फजल फुजला फजल अफजल अजलमय की बजाय तस्बीह तो आवाज आहे अफजल अफजल. त्या अल्लाच्या माळेमध्ये अल्लाला जरी विचारलं की ह्या भूतलावर सर्वश्रेष्ठ कोण आहे तर तो सांगेल अफजल खान आहे. महाराजांनी 2 मिनिटात फाडला, 2 मिनिटात. तिसरा मिनिट पण नाही. कसे होते शिवाजी महाराज? कराल दाडा विस्फोरलेले नेत्र पिंजारलेले आयाळ हे रूप होतं शिवाजी महाराजांचं. हे संभाजी महाराजांना सांगितलं जात होतं. त्यांना रामायण शिकवलं जात होतं, त्यांना महाभारत शिकवलं जात होतं. आजच्या पोराला एक शिकवताय की मोबाईल घेतात आणि त्याच्यावरच काय असेल ते बघत बस म्हणताय. त्याच्यामुळे ही पिढी बाद झालेली. बाद होण्याचं सगळ्यात मोठं कारण ते आहे त्या टीव्हीवरच्या मालिका ते असणारे आमचे मोबाईल. ह्याच्यापासून लांब राहा तर तुमची पुढची पिढी चांगली राहणार आहे. अन्यथा मसणवट करतील घराची मसणवट झाली की गावाची झाली की राष्ट्राची झाली. मग संभाजी महाराज हळूहळू मोठे होत होते. उमाजी पंडित केशव पंडितांसारखी माणसं संस्कृत शिकवत होती. अरे ते संभाजी महाराज कसे तज्ञ होते. जिजाऊ सांगत होत्या रामायण मध्ये असं घडलं, महाभारतामध्ये तसं घडलं. त्याच बरोबर जिजाऊ सांगत होत्या शिवभारत. पण हे करत असताना ती सईबाई त्या अफजल खान आलेला असताना ते किती मोठी संकट आहेत बघा. 2 संकट स्वराज्यावर आली. एक आलं सईबाईंच्यावर साक्षात यम समोर उभारला आणि दुसरा आला अफजल खान. ती सई कशी असेल बघा. काय पत्नी असते. पती पत्नी मध्ये सगळ्यात महत्वाचा विश्वास पाहिजे. विश्वासावर हे नातं टिकतं. कुणी काही सांगितलं म्हणून कधी अविश्वास दाखवायचा नसतो. त्या पतीवर आपला विश्वास पाहिजे, तसंच पतीचा पत्नीवर विश्वास पाहिजे. अगं तू करतील ते बरोबर आहे, फक्त एक कर. माझ्या आई बापाला स्वतःचा आई बाप सांभाळून मान आणि सांभाळ तर ते घर पुढे जातं. हे पहिला डोक्यात ठेवा. नाहीतर आहेतच कुत्र्याला भाकरी टाकते तशी भाकरी टाकते तो त्या म्हाताऱ्याला. ती म्हातारी बिचारी पाणी प्यायचं सुद्धा तिला भान राहत नाही. हात कशा लावलास पिंपाला? पेल्याला हात कशाला लावलास? कोपऱ्यात बस तिथं. असं करू नका, तसं करू नका. तू घेऊन आलेस का हे सगळं? आणि परत आणि म्हणायचं काय केलंस एवढं? पोराला तर जन्माला घातलं ना म्हणून तू आलीस. आणि पहिला एक करा. किती शिक्षणापेक्षा संस्कार कसे आहेत ते बघा. आपल्याला सुशिक्षित पिढी तयार करायची नाही, आपल्याला सुसंस्कृत पिढी तयार करायची आहे. शिकून संस्कार पाळणारी पिढी तयार करायची आहे. हे पहिला लक्षात ठेवा. आता आयुष्य राहिले फक्त 40 वर्ष. ही म्हातारी एकदा निघून गेली नाही, तुमच्या गावातलं सगळं आशीर्वादाचे सगळं निघून जाईल. आणि ती जिजाऊ होती, ते जिजाऊने तयार केलं. सांगितलं शिवभारत. अरे बाळा बघ तुझे आबासाहेब काय करतात. आज बघ अफजल खानाला फाडलं. आज बघ राजा महाबळेश्वरराव गेले. आज बघ राजे सिद्धी त्या पडाळगड घेतला. तिथं असणारा तो शिवरत्न शिवा काशीद महाराजांच्याकडे कसा आला. सिद्धीजवळचा वेढा. त्या सिद्धीजवळच्या वेढामध्ये अरे राजे कसे त्या वेढ्यातून बाहेर पडले. तो शिवा काशीद कसा धारा तीर्थ पडला. त्या बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, उद्धवजी खारके, शंभूसिंग जाधवांसारखी माणसं त्या पावनखिंडीमध्ये कशी धारा तीर्थ पडली. हा सगळा इतिहास संभाजी महाराजांना सांगितला जात होता आणि ह्या इतिहासातून संभाजी महाराज घडत होते. पण झाले संभाजी महाराज मोठे 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 होत होते. त्यांना येत होतं मलखंब, त्यांना येत होतं कुस्ती, त्यांना येत होतं घोडा फेकणं, त्यांना येत होतं तलवारबाजी, त्यांना येत होतं धनुष्य चालवणं. हे सगळं करत असताना संभाजी महाराजांना फक्त न्यायशास्त्र, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र हे सगळं शिकवलं जात होतं. किती मोठा माझा राजा होता, किती मोठा माझा तो युवराज होता. त्या संभाजी महाराजांनी 4 ग्रंथ लिहिले. बुद्धभूषण सारखा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला. नखशिकांत, नायिका भेद सारखे ग्रंथ लिहिले संभाजी महाराजांनी. आणि त्या संभाजी महाराजांना आम्ही म्हणतो वेसमी.
कसे होते संभाजी महाराज? अरे हे सगळे करत असताना एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, 16 भाषा संभाजी महाराजांना येत होत्या. एंड्री ऍक्सिडेंट येतो आणि म्हणतो तो युवराज एवढा रुबाबदार आहे, तो चालत आला की छावा चावलत आल्यासारखा वाटतो, तो इंग्रजी झप 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 बोलतो. इंग्लिश यायला पाहिजे पण बोलताना मराठीपणा पाहिजे. म्हणून जाताना एक सांगतो पोरांना पण सांगतो, बाय बाय म्हणणं पहिला बंद करा. शाळा सुटली की बाय बाय, तू पण बाय मी पण बाय, पहिला बंद करा. जय शिवराय म्हणायला शिका. अरे पुढच्याच्या धस्ती वाटली पाहिजे, तिच्या नादाला लागाय नको, तिच्या रक्तात शिवाजी महाराज आहेत हे म्हणायला शिका. मग मी कसं म्हणू, लाज वाटते. मग ओ गॉड ब्लेस यू म्हणतेस का नाही? म्हणतेस का नाही? म्हणून बाय बाय बंद करा पहिला. त्याला हिंमत लागते, छाताड लागतं मराठ्यांचं, तीच म्हणू शकते, बाकी ज्याच्यात दम नाही. मी हा प्रयोग अंकलकोप मध्ये केला. आज 80% पोरण पुरी, मराठी शाळा असू दे, हायस्कूल असू दे, कॉलेजला असू दे, 80% पोरं पुरी एकमेकाच्या समोर आले, निघाले की जय शिवराय म्हणतात आणि जात्यात. कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा असू दे, एवन मुस्लिम पोरं सुद्धा म्हणतात. बदल होऊ शकतो. आपल्याला काय राजकारण, अर्थकारण, धर्मकारण, सत्ताकारण करायचं, आपल्याला देश महत्वाचा आहे, देश वाचवायचा आहे. त्याच्यासाठी इथनं मराठी टिकली पाहिजे, मराठी टिकली पाहिजे. पण मराठी टिकवण्यासाठी स्वतः मराठीत बोललं पाहिजे. एक संमेलन होतं, कवी संमेलन, आणि त्या महिला होत्या आणि त्या अध्यक्ष होत्या. आणि त्या म्हटल्या, आज माझं किती भाग्य आहे बघा, मला अध्यक्षपद मिळालं, आज माझा वाढदिवस आहे. तेवढ्यात खाल्लं मराठी साहित्य संमेलन, खाल्लं एक जण म्हणजे हॅपी बर्थडे बर का. मी तिथं बसलेलो, लगेच उठून म्हणलं मराठीचं वाटोळं झालं आणि निघून गेलो. कोण बंबाला कोण असतं? मराठी साहित्य संमेलन, त्या म्हणतात आज माझा वाढदिवस आहे, आणि खालचे कवी काय म्हणतात, हॅपी बर्थडे बर का. मराठी हॅपी बर्थडे बर का. कुणाचे संस्कार आणि कुणासाठी काय चाललंय? आईला आई म्हणा, तिच्यात जो गौरव ना, लागलं पडलं मम्मी ग म्हणत नाही, आई ग म्हणतो. शिवी देताना सुद्धा आईचीच देतो आपण, मम्मीची देत नाही. म्हणून गांडूळ होऊ नका, नाग व्हा. हो, कोलकुत्र होऊ नका, वाघ व्हा. हो, मी सांगतो, कुठे तर खुर्ट असणारा पक्षी होऊ नका, गरुड व्हा. जिंकायला शिका. आणि कुठपर्यंत जिंका? जोपर्यंत ध्येय निश्चित होत नाही आणि ध्येय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जिंकायला शिका, तर तुम्ही असणार आहे. म्हणून संभाजी महाराज असे होते. ते संभाजी महाराज झाले, सगळे शिकत होते, आणि बघता 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 मिर्झा राजे जयसिंग आला. मिर्झा राजे 8 वर्षाचे होते. शिवछत्रपतींनी अनेक शाब्दिक बाण टाकले, सांगितले हे राष्ट्र आपलं आहे, आपण तुम्ही राजे व्हा, मी तुमचा सैनिक होतो. पण औरंगजेबला बाजूला काढूया, मोगलांना बाजूला काढूया. तो एकनिष्ठ होता, औरंगजेबचा नाही म्हटला. राजांचं काही चालना झालं, शेवटी 23 किल्ले द्यावे लागले. पण 23 किल्ले देत असताना 8 वर्षाचा असणारा संभाजी राजा माझा ओलीस राहिला. ओलीस या शब्दाचा अर्थ किती भयानक आहे बघा. त्यांना नेलं गेलं संभाजी राजांना. पण शिवछत्रपती सांगतायत त्या संभाजी राजांना, बालराजे तुम्ही आता मोठं झालाय, 8 वर्षाचं लेकरू, तुम्ही आता मोठं झालाय. राजांना, संभाजी राजांना बरं वाटलं, मी आता मोठं झालोय. पण एक करा, त्या मिर्झा राजाकडे जाताना जिजाऊंच्या पुढे रडू नका. सांगण्याची पद्धत बघा कशी आहे, जिजाऊंच्या पुढे रडू नका. आऊसाहेबांना वाईट वाटत नाही. आबासाहेब मी नाही रडत, मी आता तुमचा छावा आहे, मी मोठा झालोय. पण एक करा, तिथं काय निर्णय घेताना आपले प्रतापराव गुजरात त्या काकांना विचारा. बघा कसं सांगितलं, इथं तू मोठाच रडू नको, म्हणजे धीटपणे जा, पण तिथं काही निर्णय घेऊ नको, प्रतापराव काकांना विचारा. म्हणजे एका दृष्टीने तू मोठा आहेस, धाडशी शिवराज पराक्रमी आहेस, पण निर्णय घेताना काकांना विचार. हे मुलांना सांगता आलं पाहिजे आपल्याला. ते गेले काय बघा, काय आईच्या छातीत झालं असेल त्या जिजाऊंच्या. अरे शिवाजी महाराज जातो त्या अफजल खानाच्या वदाला शाहिस्तेखानाची बोट तोडायला, त्यावेळेला कळवळलेली ती माता, तिनं व्रतच केलेलं होतं नवरात्राचं. सतत 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 कुणासाठी? त्या भारत मातेसाठी, त्या तुमच्या आमच्यासाठी. आज जिजाऊ नसत्या तर इथं गणपती बसला नसता. हे पहिला डोक्यात ठेवा. मग त्या जिजाऊ त्या लेकराला पाठवतायत. त्या लेकरू जात असताना त्या राजगडावरनं, काय राजगड आहे बघा, जाताना थोडस विषयांतर करून सांगतो. मी आणि आमची मंडळी त्या शिक्षिका आहेत, आम्ही
4 महिन्याच्या पूर्वी राजगडला गेलतो आणि तिची जरा तब्येत जाड आहे. तिला गड चढायचं म्हटलं की ती पहिल्याच म्हणते मी येणार नाही वर. मग आम्ही रात्रीच्या वेळेला चढायला सुरुवात केली, साधारणतः 7 वाजता. बाकीचं काही दिसत नाही ना, पांढरं धुपं दिसतो, इतकं मस्त वातावरण दिसतं. आणि मग आम्ही राजगडावर गेलो. आमची आई 60-65 वर्षाची आहे, तिला जास्त अभिमान किल्ल्यांचा. ती म्हटली मी पण येणार. तिला पण घेतलो, तिला संघ घेऊन आमची पोरं आम्ही घेतो जात होतो. तिथं पाली दरवाज्यात गेलो, तिथं तंबू मारला आणि राहिलो. आणि राहिल्यानंतर काय झालं की तिथं रात्री 12, 1, 2 वाजता कसला तर आवाज यायला लागला, खसपस खसपस. आमचे मंडळी म्हटली होय हो, बाहेर कसला तर आवाज येतोय बघूया. मी म्हटले बाई गपझोप, त्या किल्ल्यावर कोणच नाही, तू मीच आहे आणि आई आणि आपला भाऊ तेवढंच आहे, काय बाहेर जायची गरज नाही. अहो कोण तर हाय, अगं ते आपल्या बरोबर आले कुत्रा असेल, गपझोप. नाही नाही बघूया. मी म्हटलं तू बाहेर येणार असलं तर आपण दोघं बाहेर जाऊया, मागं कोणतरी पाहिजे ना पहिला आपल्याला. त्यामुळे ते हे केलं आणि बाहेर गेलो तर कोकणात नाही येणारा प्रचंड वारा त्या राजगडला सतत 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 धडक्या मारत होता. मी म्हटलं बघ वारा आहे काय काय नाही. अहो नाही काही तर हाय. मग रात्र कशी तर काढली आम्ही. सकाळ झाली, गड बघत असताना मी एका इतिहासकारांना फोन केला आणि म्हटलं मला असा भात झालाय आमच्या मंडळींना सुद्धा. त्यावेळेला ते म्हटले की तिथला वास्तुपुरुष काहीतरी बोलत असतो, म्हणून वास्तू शांती घालायची असते. वास्तुपुरुष तुमच्याशी काहीतरी बोलत असतो. तुम्ही जसं वागता ना घर तसंच प्रतिक्रिया देतं. तुम्ही जर भांडत असाल घरात तर सतत घर तुम्हाला त्याच पद्धतीची प्रतिक्रिया देत असतं. म्हणून कधी घरात भांडायचं नसतं आणि भांडला तर कधी त्याचं भांडण बाहेर जाऊन द्यायचं नसतं आणि कधी शेजारणीला अजिबात सांगायचं नाही. सासूवानी पण नाही, सुनानी पण नाही. तिनं असं केलं, तिनं तसं केलं, ती वाटुळं करून टाकतात तुमचं. त्यामुळे काही सांगायचं नाही. आपल्या संघ सुना सासवांना पण सांगतो, तिच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोण सांभाळणार नाही. शेजारीन 2 मिनिटासाठी आहे, ती काडी वाढणार आणि जाळून टाकणार. त्याच्यापेक्षा सून माझी कशी पण असू दे, माझीच आहे. आणि सासवाला सुनांना पण सांगतो, तुम्ही माहेरला जाताय की नाही, कुणाच्या जीवावर घर टाकून जाताय. नाही तर नवऱ्याला पण संघ घेऊन जायचं, चल तिकडे म्हणायचं. आणि तिकडे लय जाऊ नका, सारवायला होतं. 1 दिवस 2 दिवस बस, परत यायचं लगेच. मग ते पहिला हे लक्षात ठेवा. मग मला तसा भात झाला, वास्तुपुरुष बोलतोय आणि तो काय तर सांगणार आहे आपल्याला, काय तर सांगणार आहे. मी विचार केला त्या बालेकिल्ल्यावर बसलेला असताना काय सांगत असेल तो वास्तुपुरुष. आणि माझ्या लक्षात आलं, अरे हा वास्तुपुरुष हा राजगड आपल्याला काय तर सांगतोय. तो राजगड ते शिवाजी महाराजांचा 24 वर्षाचा कालावधी त्या राजगडवर गेला. अरे सुखदुःखाचे प्रसंग बघितले, शहाजीराजे मरण पावले ह्याच किल्ल्यानं बघितलं, तानाजी मालुसरे ह्याच किल्ल्यानं बघितलं, बाजीप्रभू देशपांडे ह्याच किल्ल्यानं बघितलं, सगळं आग्र्यावर आणलेला खजिना ह्याच किल्ल्यानं बघितला. पण ज्या वेळेला रायगड बांधून पूर्ण झाला, राज्याभिषेकाची वेळ आली आणि शिवाजी महाराज जिजाऊ तिथनं जात असताना तो दरवाजात बाहेर आले आणि तो राजगड धाय मुकून रडत असेल, आऊसाहेब पुन्हा कधी हो दर्शन, आऊसाहेब पुन्हा कधी दर्शन. माझं काय चुकलं, हे सुखदुःख मी सगळं पचवले हो. आऊसाहेब काय झालं सांगा ना, का निघाला राज, पुन्हा येणं नाही. शंभू बाळा तुझा पराक्रम किती चांगला आहे रे, मला परत तो दिसणार नाही का. आणि त्या जिजाऊ बाहेर आल्या, एकदा गुडघे वाकून त्या माऊलीनं त्या राजगडचं दर्शन घेतलं असेल, धाय मुकून रडायला लागला राजगड. आऊसाहेब गेल्या ती परत आल्याच नाही. राजगड आम्हाला सांगतो जे प्रेमाचा आहे, आपुलकीचा आहे, मायाचा आहे, त्याला एक दिवस पाठ फिरवावीच लागते. मग ती आई असू दे, बाप असू दे, पती असू दे किंवा पोरगा असू दे, नाही स्वतःचं शरीर असू दे, त्याला सुद्धा एक दिवस पाठ फिरवावी लागते. आपलं या जगात कोण नसतं हे राजगड आम्हाला शिकवतो. मग कुठल्या मोहमायेत पडलाय तुम्ही, हे माझं राष्ट्र माझं, हे राजगड सांगतो. आणि मग संभाजीराजे अरे त्या मिर्झा राजे जयसिंगाकडे जायला तयार झाले, गेले. राजांनी सांगितलं, काही गोष्टी सांगितल्या, गेले त्या ठिकाणी. तो दिलेर खान उभा आहे, अतिशय घमिंडी असणारा, क्रूर असणारा. तो संभाजी राजा चालत येताना सगळे बघतायत कसा आहे शिवाजी महाराजांचा छावा. झप 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 पावले टाकत येतात. मिर्झा राजे जयसिंग आसनावर बसलेले आहेत. आता प्रत्येकाला वाटलं आला शंभूराजा आला, मुजरा करेल. नाही, संभाजी राजे पुढे गेले, गुडघे टेकले आणि आपलं मस्तक त्या मिर्झा राजेंच्या पायावर ठेवलं. आपण तर रामाचे वंशज, काय शाब्दिक खेळ आहे बघा, आपण तर रामाचे वंशज, तुम्ही आमचे आजोबा. एका शब्दात जिंकला तर मारतोयस कुणाला सांग. मग मिर्झा राजे भारावले, कल्ले थरथरले, एवढंस पोरगा आजोबा म्हणते. उचललं त्यांनी आणि समोर एक आसन होतं, तिथं संभाजी राजांना बसवायचं होतं. पण मिर्झा राजांनी स्वतःच्या आसनावर बसवलं, स्वतःच्या आसनावर. मरणच गेलं. दिलेर खान विचारतो, क्यों शंभू राजे, कैसा लगता है, कसं वाटतं. अच्छा लगता है, हमारे आजोबा आहे ते आमचे.
त्यावेळेला तो दिलेर खान विचारतो, आपके तो सब किले हमने ले लिए. तो म्हटलं ले लिए, हमने दे दिए, लेकिन चाचा जान, चाचाच करून टाकलं मला, आता कशाला मारतोयस, तुम्ही काय किल्ले दिल्लीला घेऊन जाणार? मग त्या दिलेर खानच्या लक्षात आलं, अरे काही दिवसानं आपण जाणार, ही भूत इथंच आहे, ती किल्ले इथंच आहे. बारक्यापणी किती बुद्धिमत्ता आहे. आणि दिलेर खान त्या मिर्झा राजाने डाव टाकला आणि सांगितलं, जावा दिल्लीला, राजकारण साध्य करा. गेले संभाजीराजे, गेले त्या 8 वर्षाचे लेकरू, आणि शिवाजीराजे गेले. सांगत होते शिवाजीराजे, आपलं शत्रुत्व या दिल्लीशी आहे, या दिल्लीवर भगवा फडकवायचा आहे. गेले 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 पुढे गेले. पण सिंहाचा छावा कसा असावा, हो तो शिवाजीराजा कसा दिसतो हे बघण्यासाठी त्या आग्र्यामध्ये भरपूर लोक जमा झाली. औरंगजेब आग्र्यात आलेला होता, त्या मसनदीवर बसलेला होता. शिवाजीराजे गेले, अरे ते पंचाहत्तरी मनसबदारामध्ये उभा केलं. अपमान झाला शिवाजी महाराजांचा, आणि झपकीनं शिवाजी महाराजांनी सांगितलं, राम सिंह, ये कौन खड़ा है मेरे सामने? हा कोण आहे? राम सिंग सांगतो, राजन, हा जसवंत सिंग आहे. अरे हा जसवंत सिंग, ज्याच्या मराठ्यांनी फक्त पाठच बघितल्या, तो आमच्या पुढं. औरंगजेब धूर्ताय, कावे बाजाय, तो म्हणतो, क्या हुआ राम सिंह? कुछ नहीं हुजूर, अभी रिवाज मालूम नहीं है शिवा को, तो सामने लाओ. आले शिवाजी महाराज, खिल्लत दे दो उसे. राजे चिडलेले होते, तळपायाच्यात मस्तकात गेलेले होते, त्याच पद्धतीने खिल्लत आली. राजाने थपकी उडवली, फेकून दिले. आज तागायत औरंगजेबचा अपमान असा कोणी केला नव्हता, फक्त केला शिवाजी महाराजांनी. आणि ते लेकरू 8 वर्षाचं बघत होतं, औरंगजेब किती मोठा आहे, त्याच्यापेक्षा माझा बाप किती महान आहे, माझा राजा किती महान आहे, हे शिक्षण तिथं दिलं गेलं. आणि मग तेच संभाजीराजे अरे गेले पेटारातून निसटले, त्या पंतांच्या घरात गेले. आणि गेल्या गेल्या शिवाजीराजे सांगतायत, 8-9 वर्षाच्या पोराला, शंभू बाळ मागे थांबायचं असेल, मागे थांबायचं आहे. ती लेकरू असं म्हटलं असेल, आबासाहेब नको 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 नको, मागे नका थांबायला, तुमच्या पुढे दौड मारतो, तुमच्या पुढे दौड मारतो, पण मला घेऊन चला, मला घेऊन चला. एक वेळ शिवाजीराजांना असं वाटलं असेल का, नको नको हे स्वराज्य, माझं लेकरू शत्रूच्या मुलकात राहते, काय करावं. पण नाही, संभाजीराजे असे म्हणले. संभाजीराजे म्हणले, आबासाहेब लाख मेले तर चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा तुम्ही जावा, आबासाहेब तुम्ही जावा, मी माग थांबतो. 8 वर्षाचा लेकरू माग थांबले. शिवाजीराजे आले 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 राजगडावर आले. आणि आऊसाहेबांनी विचारलं, राज तुम्ही आला सा, माझं लेकरू कुठं आहे, माझं काळीज कुठं आहे? राजांनी सांगितलं, आऊसाहेब काळ झाला, संभाजी महाराज मरून गेले. बाप सांगतोय, बाप संभाजी महाराज मरून गेले. आणि मग त्यांचं कार्य घातलं शिवाजी महाराजांनी. कदाचित शिवाजी महाराजांना असं वाटलं असेल का, पुढच्या काळामध्ये माझ्या लेकराचं कार्य कोण घालणार नाही, म्हणून आधीच जिवंत असताना घातलं त्या राजगडावर. वामनाच्या रूपामध्ये शंभू बाळ आले. बघता बघता राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांचा, आणि हा पहिला छत्रपतींचा पहिला युवराज झाला संभाजी राजा. दक्षिण दिग्विजय करून आले राजे. आणि हनुमान जयंती दुपारी 12 वाजता ते शिवाजी महाराज पलंगावर बसलेले आहेत, संभाजीराजे पन्हाळगडावर आहेत. आणि राजा म्हणतात, माझा काळ झाला, आम्ही आता निघालो. अप्तगणांना जवळ बोलवलं, माझा शंभू बाळ कुठे आहे, माझा शंभू बाळ कुठे आहे, माझ्या शंभूला बोलवा, माझ्या शंभूला बोलवा. संभाजी महाराजांना काहीतरी सांगायचं होतं, पण शंभू बाळ पन्हाळगडावर होते, तिथपर्यंत निरोप पोहोचला नाही. राजांच्या लक्षात आलं, आता काळ थांबत नाही. राजा सांगतात, माझा काळ झाला, सप्तगंगा सप्त सिंधू मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर मुक्त करा, चुकूर होऊ नका. हे माझ्या शंभू बाळाला सांगा, माझ्या शंभू बाळाला सांगा. कारण ती ताकद फक्त एकाच लेकरामध्ये होती, ती होती संभाजी राजांच्या मध्ये. आणि राजा निघून गेले. मंत्रिमंडळ फिरलं, सोयराबाई साहेबांनी हाताशी धरलं, आणि मंत्रिमंडळाने डाव टाकला, राजाला मला गादीवर बसवायचं आणि संभाजी राजांना पकडायचं. बघता बघता हंबीर मामा त्या तळबीडचे असणारे, तळबीड आपल्या जवळच आहे, तिथपर्यंत सैन्य आलं. स्वतःचा भाचा छत्रपती होतोय. हंबीर मामा तयार झाले, चला पकडूया संभाजी राजांना. संभाजी राजे पन्हाळगडावर होते. संभाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त काळ कुठे गेला असेल तर पन्हाळगडावर गेले. जाऊया पन्हाळगडावर धरूया. आणि ते जात असताना दरवाजा उघडला गेला. हंबीर मामा पुढे गेले आणि त्या पंतांना सगळ्या धरलं. मंत्रिमंडळानं समोर आणून सांगितलं, राजा हे घ्या हरामखोर, राजा मरून अजून 15 दिवस झाले नाही तर वर तुम्हाला पकडण्यासाठी येत आहेत, त्यांचा न्याय करा.
पण किती संभाजीराजे उदार मनाचे आहेत. त्यांनी सांगितलं नाही नाही, एकदा चूक पुन्हा ऐसं होणं नाही. दुसऱ्यांदा झालं तर धोडशाच्या माळावर हत्तीच्या मुंडक्याखाली पायाखाली तुडवून मारली त्यांना. हे संभाजीराजे होते आणि संघर्ष सुरू झाला. काय केलं संभाजी महाराजांनी? स्वतःचा राज्याभिषेक केला 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 हे कळलं औरंगजेबला. आणि औरंगजेब अडकेचा असणारा बरानपूर, त्या बरानपुरावर स्वारी केली. हंबीर मामाला सांगतात, मामा सांगा जवळचा कटला असणार आहे, आपल्याला आर्थिक दृष्ट्या कमतरता पडलेली आहे, राज्याभिषेक आपला भरून काढायचा आहे, सांगा जवळचं ठिकाण. बरानपूर. चला निघाले. हर हर महादेव, येळकोट येळकोट जय मल्हार. ज्योतिबाच्या नावाने चांग बले आणि बघता बघता बरानपुराच्या 17 पुरे लुटले. अरे औरंगजेबचं हळवं काळीज, औरंगजेबची आई तिथं मेलती, औरंगजेबच्या बहिणी दोन्ही तिथं जन्माला आलत्या आणि औरंगजेबचं पहिलं प्रेम प्रकरण त्याच बरानपुरात झालं होतं. अरे संभाजी महाराजांनी त्याचं काळीजच वाटलं, चौथाळा चिडला. हे व्हायच्या आत संभाजीराजे गेले औरंगाबादवर. यानं स्वतःच्या नावावर ते शहर बसवलं होतं. फक्त शहराची राख राख काढली राहिली केली, फक्त त्याचं नावच शिल्लक ठेवलं, बाकी काही ठेवलं नाही. आणलं परत तो चौथाळ्याला औरंगजेब दिन 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 अल्लाह अकबर करत 7 लाखाची फौज घेऊन निघाला महाराष्ट्राच्या दिशेनं. आला महाराष्ट्रात, उभारला आणि सांगितलं कहा है संभा. त्यावेळेला कोणीतरी सांगितलं इन गडकोटों पे तो मुझे चाहिए किले. राम से किल्ला 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष किल्ला लढला. त्याच्या कपाळाला टेंगून आलं. तो औरंगजेबने स्वतःचा खिम्यास काढला आणि फेकून दिला आणि सांगितलं जब तक उसका पर संभा को गिरफ्तार नहीं करूंगा खिम्यास नहीं पहनूंगा. संभाला जेव्हा पकडत नाही तोपर्यंत डोक्याची टोपी काढणार नाही, घालणार नाही. फेकून दिली. अखंड 9 वर्ष या महाराष्ट्रात वेड्यासारखा भटकला, पण संभाजी नावाचं वारं त्याला कधी दिसलं नाही. इतके शूर होते संभाजीराजे. आणि एकाच वेळेला 11 12 ठिकाणी सैनिक पाठवत होते. तिथं फाडायचे, तिथं तोडायचे, तिथे कापायचे, तिथं वडायचे, त्याला हाणायचे, त्याला बोलवायचे, असे संभाजीराजे सतत करत होते. तेवढ्यात पोर्तुगीज उठले निघाले संभाजी महाराज त्यांच्या बाजूला गोव्याच्या दिशेनं. अरे त्या असणाऱ्या तो फोंड्याचा किल्ला, त्या फोंड्याच्या किल्ल्यावर फितूर व्हायला लागली. नाईक नावाचे किल्लेदार होते. त्या नाईक नावाच्या किल्लेदार फितूर झाले. ते कळल्यानंतर येसाजी कंक कृष्णाजी कंक यांना पाठवलं आणि तो व्हाईसराय आला. ट्रम्पेट वाजवत आला. किती मावळे? फक्त 600 जण. आणि हे किती जण आहेत? 3700 जण आहेत. बंदुका तोफा घेऊन आलाय आणि वेडा घातलाय. तो तिथं बसतोय आणि सांगतोय लेंगे हम किल्ला आपण घेतोय. आणि आपल्या बरोबर तो दुबेशी काय त्याला विचारतो कसा आहे संभा? माझ्यासारखा शूर धाडसी पराक्रमी मी बघ पानासारखा घोडा फेकतो, माझी तलवार शमशेर विजेसारखी फिरते. तेवढ्यात तो सांगतो व्हाईसरायला साहेब संभाजी एक नाही काल भैरव शोभतो. दोन्ही हातामध्ये 2 शस्त्र घेतो, दातामध्ये लगाम घेतो, सप 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 मुंडकी कापत येतो. रक्ताच्या चिळकंड्या उडत असतात आणि एकाच पायावर घोडा 80 अंशाच्या कोनात वळवतो. तो संभाजी. तर सांगीपांगीच्या गोष्टी आहेत. दुपार होत असते, किल्ला काय त्याला घेता येत नसतो. तो असा चहा प्यायला बसणार असतो. तेवढ्यात लांबून गडगडाट ऐकू येतो, खड 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 खड. अरे कुणी तर टिपरी वाजवावी त्या नगाऱ्यावर, तसे आवाज यायला सुरुवात होतात. दन 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 दन. आणि तो व्हाईसराय तो दुर्बीण घेतो, पुढे बघणार. इतका हर हर महादेव, येळकोट येळकोट जय मल्हार, ज्योतिबाच्या नावाने चांगल हरा मारा कापा. तो व्हाईसरायला लक्षात येतो. कोणतरी म्हणतं संभाजी आला संभाजी आला संभाजी आला. बंदुकीच्या गोळ्या सुटायला सुरुवात होत्या. थट थट थट. आमचे बिनीचे शिलेदार त्या गोळ्यांना भेदून पुढे येत असतात. कारण संभाजी महाराजांनी असं चिलकत तयार केलेलं होतं की समोरचा येणारा त्या छाताडावर किती गोळ्या बसू दे, ती गोळी आज जात नव्हती. हे कापाकापी सुरू झाली. सप 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 कापायला सुरुवात झाली. येसाजी कंक कृष्णाजी कंकांना कळलं राजा आलं. दरवाजा उघडला. वरने आमचे 700 मराठी आले आणि हे 1600 जण संभाजी महाराजांच्या बरोबर हना मारा कापा. अरे एक एक मावळा 30-30 जणांना अंगावर घेऊन लढत होता, कापत होता. आणि बघता बघता तो व्हाईसराय घोड्यावर स्वार होणार. एवढ्यात आला संभाजी राजा समोर. अरे काय भैरवासारखा हातात शस्त्र घेतलेला आणि दोन्ही हातात 2 शस्त्र घेतलेला, दातात लगाम घेतलेला. भोपळं फोडावं तसं पोर्तुगीज कापत होता. सापकीरना एक वार झाला
आणि तो व्हाईसराय खाली पडला. थरथर 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 कापायला लागला. त्याच्या लक्षात आलं, अरे काय झालं, माझा हात, माझं मुंडकं, माझा पाय व्यवस्थित आहे. मग झालं काय, संभाजीराजांनी केलेला वार त्या घोड्याच्या मस्तकावर बसलेला होता. घोडा चिळपाड्याहून खाली पडलेला होता आणि व्हाईसराय पडलेला होता. जसं राजा आलं तसं गडावर गेलं. हे थरथर थरथर थर कापायला लागलं. इतका शूर होता, इतका पराक्रमी होता, त्याने एकच केलं, चलो भागो गोव्या की तरफ. गोव्याच्या दिशेने पळायला लागले. हे बघितलं कृष्णाजी कंकानी, यशाची कंकानी. संभाजीराजांनी सांगितलं, कंक काका चला, सोडायचं नाही या गोव्यावाल्यांना. अरे हे आपल्या उरावरचे शत्रू आहेत, कापूया. सप सप ज्वारी नदीच्या काठाला. आणि ते पोर्तुगीज असे पळत होते. बघता बघता नदीत उड्या मारल्या. अरे काही जण घोड्याच्या पोटाला धरून पळायला लागले होते. बाण आमचे येणार, सप 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 लागणार. धुळत दिसणाऱ्याला कापायला सुरुवात होणार. निम्मी नदीत उड्या मारल्या, चिखलात रुतले. वर्ण बाण आला की पाण्यात बुडायचे. काही जण पाण्यात न पोहता येणारे बुडले, मेले. व्हाईसराय आत घुसला पाण्यात. राजाने आपला घोडा आत रे म्हटला, सर 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 पुढे गेला. तेवढ्यात भरती आली हो. त्यामुळे गोवा वाचलं. आमच्या असणारे खंडोबा लाड त्यांनी ते धरलं, महाराजांच्या घोड्यावरचं लगाम आणि बाजूला आणलं. राजा महाराज थांबा, महाराज थांबा, महाराज थांबा. नाही 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 नाही, खंडोबा लाड सर मागं त्याला ठेवत नाही. आणि झालाच घात झाला. आमचा कृष्णाजी कंक 17-18 वर्षाचं पोरग, त्याच्यावर राहिलेल्या पोर्तुगीजांनी झपाझप 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 वार झाले. शरीरात असंख्य 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 वार झाले. पडला तो त्या ठिकाणी, उचलून आणलं. राजाने बघितलं, 18 वर्षाचं पोरग, असंख्य वार झाले. कृष्णाजी काकांना सांगितलं, काका जावा भुतोंडीला, राजगडच्या पायथ्याला असणार ह्या लेकराला घेऊन जावा. त्या लेकराला नेलं गेलं आणि त्या ठिकाणी त्या जखमा पू भरला. रक्तस्राव व्हायला लागला, जखमा फुटल्या. त्यात आमचा कृष्णाजी कंक ह्या महाराष्ट्राला कंकण बांधून, सुवर्ण कंकण बांधून धारा तीर्थ पडला. अशी माणसं राजांच्यासाठी तयार होत होती. पण झाली फितोरी, झालीच. आमचा गणोजी शिर्के गेला रायगडावर आणि येसुबाई साहेबांच्या समोर उभारला. शिवाजी महाराजांचा जावई आहे, राजांच्या बायकोचा भाऊ आहे, मेहुण आहे. आणि सांगतो, अक्का साहेब आमच्या वतनाचं काय, काय भाऊ बहिणीचे नातं असावं. इथं म्हाताऱ्या माणसांना विचारा, तुमच्या गावात एखादी यात्रा असेल की नाही, त्या म्हाताऱ्याने सांगावं, होय गा अक्का, इथेच काय यात्रा आहे. ती अक्का 2 भाकरी बांधून तशीच निघत्या. नाताच्या बहिणी आधी सांग, अर्धी जमीन दिसतेस का, बघ येतो. त्याच्यापेक्षा सुना सांगते, नका बोलवू आणि काही तर खटपट काढेल, त्यापेक्षा तिथंच ठेवा. या भाऊ बहिणीचं नातं एकत्रीकरणच नाही हो. नवरा बायकोने आतल्या खोलीत जेवायचं, सासू सासऱ्याने बाहेरच्या खोलीत जेवायचं आणि पोरांनी मोबाईल मध्ये बसायचं. झाला, संसार संपला. पुढचं भवितव्य नाही, भविष्य नाही, काय काय प्रत्येकाच्या घरात आहे. तुमच्या इथे माझ्या पण आहे, हे सगळ्याच्या घरात हेच आहे. कवा पुढे जायचं आपण. आणि तो येतो आणि सांगतो, अक्का साहेब वतन पाहिजे, वतन पाहिजे. ते येसुबाई साहेब म्हणतात, अरे दादा पाठचा भाऊ ना रे तू. अरे औरंगजेब 7 लाखाची फौज घेऊन या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय. अरे घरातलं तरणभांड पोरग, म्हाताऱ्यांच्या पासून तरण्यापर्यंत प्रत्येक जण घरावर तुळशी पत्र ठेवले आणि लढायला तयार झालेत. आणि दादा तू माझा पाठचा भाऊ, तू उभारला पाहिजे, तू म्हणलं पाहिजे, राजे तुम्ही थांबा, मी लढतो. आणि तू वतन मागतोय. जाऊ दे एकदा औरंगजेब, पुन्हा देऊ तुला वतन. आम्ही दिलेला शब्द आहे, पाळणार आम्ही. नाही नाही अक्का, आत्ताच पाहिजे. हे कळतं संभाजीराजांना. चिडलेले संभाजीराजे ते सांगतात, येसुबाई साहेब, अरे दादा काय सांगू, माझा राजा किती जेवतो, किती झोपतो, किती उठतो, किती पाणी पितो, आमचं आम्हाला माहित नाही रे. रात्रीच्या वेळेला कवा तर नगारे वाजत असतात, तेव्हा कळतं राजे आले. पाठीपर्यंत सगळे 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 गलबत खलबत होतात. कुणाला कुठं पाठवायचं ते करतात आणि सकाळी राजे कधी निघून जातात कळत नाही रे. राजे किती थांबतात मलाच कळत नाही. आणि तू असं करतोयस, हे राजांना कळतं. संभाजीराजांना राजे म्हणतात, नाही मिळणार नाही वतन. तो गणोजी शिर्के चिडतो, संगमेश्वरला जातो, स्वतःची फौज तयार करतो आणि ह्याच विशाळगडावर कवी कलश असतात, कवी कलशांच्यावर आक्रमण करतो. कवी कलश पन्हाळ्याला येतात. संभाजीराजांना सांगतात, राजन मेहुणा आलाय, त्याच्या विरोधात कसं लढायचं. औरंगजेबच्या विरोधात लढत असताना आपल्या घरातले शत्रू पहिला संपलं पाहिजे, हे ज्यावेळेला संभाजीराजांना कळतं. संभाजीराजे तिथनं निघतात, आपली फौज घेतात. मालोजी बाबा घोरपडे, संता, अंता, राया हे सगळे, धना हे सगळेच्या सगळे येतात. तिथं बांड पोरं. मालोजी बाबा घोरपडे 80 वर्षाचा म्हातारा सेनापती असतो, चला येतात. आणि हे गणोजी शिर्क्यांना कळतं. संगमेश्वर मधनं तो कोल्हापूरला जातो. तिथं शेख मुकरब खान असतो, 5000चा मनसबदार. तो जातो आणि संभाजीराजांना, त्या गणोजी शिर्के ते मुकरब खानाला म्हणतो, वतन मिळेल मिळेल,
संभाजीला पकडून देतो. तो संभाजी ज्याला फक्त सूर्य पाहू शकतो, तो संभाजी ज्याला फक्त वारा दिसू शकतो, तो संभाजी अरे पराक्रम जिथं थांबतो, तो संभाजी त्याला मी पकडून देतो. औरंगजेब 9 वर्षी तर मरतोय, पण संभाजी दिसत नाही. तो संभाजी मी पकडून देणार. हो कुठं आहे? संगमेश्वरला. संभाजीराजे एक संगमेश्वरात आलेले असतात. आणि काही वेळ असा होतो की त्या औंचे अर्जोजी यादव, गिरजोजी यादव त्यांचा एक तंटा असतो. तो तंटा मिटवायचा, बाकीच्या सैन्याला मागे पाठवायचं, रायगडाच्या दिशेने पाठवतात. फक्त 350 मावळे आपल्या जवळ ठेवतात आणि तो तंटा मिटवायचा आणि सकाळच्या वेळेला निघून जायचं. हे राजांचं ठरलेलं असतं. राजे सावध असतात. प्रत्येक डोंगराच्या कड्या कपारामध्ये आपले गुप्तहेर ठेवलेले असतात. पण गणोजी शिर्के रस्ता दाखवतो. 32 शिराळा मार्गे, भेडसगाव मार्गे तो रस्त्याने खाली उतरतात आणि बघता बघता संभाजीराजे आणि ते वतनाचा तंटा मिटवणार. एक मावळा पळत येतो, सांगतो राज घात झाला, राज घात झाला. गणोजी शिर्के पुढे धावतोय. मुकरब खान आला. राजे म्हणतात संगमेश्वर ते कोल्हापूर 90 मैलाचं अंतर आहे, किमान 2 दिवस लागेल. पण मधला रस्ता दाखवलाय. हे कळेपर्यंत तेवढ्यात दुसरा मावळा येतो. राजन उठा. मुकरब खान आला आणि तेवढ्यात संगमेश्वरच्या भोवतणी दिन अल्लाहू अकबर 4 वेळा सुरू होतात आणि राजे तिथनं उठतात. कवी कलशाने हात म्हणतात, राया अंता धना संता. अरे बघता काय, घोडे स्वार व्हा, तलवारी काढा, गनीम. हे राजे स्वार होतात. अरे काल भैरव दिसावा तसे राजे घोड्यावर स्वार होतात. बघता सगळे दिन अल्लाहू अकबर. 5000ची फौज 350 मावळ्यांच्या तुटून पडते. अरे भुईचक्र फिरावं तसं माझा राजा चंद्रावत नावाच्या घोड्यावर बसलेला असतो. हाना मारा, कापा, तोडा. एक मावळा 60 70 जणांना अंगा घेऊन लढत असतो. कापत असतो, तुटत असतो, पडत असतो. त्या चिखलामध्ये माझा संभाजी राजांचा घोडा थै नाचत होतो. अरे संपूर्ण शरीर रक्ताने न्हालेलं असतं. पुढे येणाऱ्याला कापलत जात होतं. तेवढ्यात मालोजी बाबा घोरपड्यांच्या लक्षात येतं, राजांना इथं थांबणं योग्य नाही. ते सांगतात, संता धना, अरे बघतोस काय, राजांना कडे कर. मी मुकरबला बघतो. त्या मुकरब खानच्या दिशेनं 83 वर्षाचं म्हातारं जातं. ते पुढे जात असताना प्रत्येकाला कापत असतं, मारत असतं, तोडत असतं. आणि मुकरब खानला तो म्हणतो, म्हातारं असेल हिम्मत तर चाल कर माझ्या, असेल हिम्मत तर चाल कर. सर पुढे जातो. तो मुकरब खान विचारतो, हे कोण है सैतान? अरे हा कोण आहे? कोणतं सांगतं, मालोजी बाबा घोरपडे. आणि त्याच्या लक्षात येतं मुकरब खानच्या, हा मालोजी म्हातारा मेला नाही तर संभाजी सापडणार नाही. आपलं आयुष्य इथं जाईल पण संभाजी सापडणार नाही. अरे देखते क्या हो, काट डालो उस बुड्ढे को. पहिला पठाण हातामध्ये शस्त्र घेतात. असंख्य जण त्याच्यावर जातात. सपासप वार सुरू होतात. ती म्हातारं प्रत्येकाला माघारी येत असतं. पण तेवढ्यात मुकरब खानच्या लक्षात येतो, तीर चला उसके ऊपर. अरे बाण चालवा. आणि बाण सुई किरणा येतो, सर करत येतो. आणि त्या 80 वर्षाच्या असणाऱ्या मालोजी घोरपड्याच्या छाताडात घुसतो. रक्ताची चिरकांडी उठते आणि मालोजी बाबा खाली पडतात आणि सांगता धना, अरे बघता काय, वेडा फोडा, रायगड जवळ करा. राजन जावा, रायगड जवळ करा. राजे बघतात, बाबा थांबा मी येतो. तेवढा संताजी घोरपडे तरण पण बांड पोरग आडवा येताना सांगत, राजाजी आमच्या आबासाहेबांचा शब्द आहे, माग फिरा. अरे त्याचा बाप रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. राजांना सांगतात, माग फिरा. दिला एकदा शब्द कधी ना पालटावा, पुढे टाकला पाय मागे न घ्यावा. धरे जो स्वयंभू शिवाजी पताला, मराठा म्हणावे अशा वागरावा. मालोजी बाबा घोरपडे तिथं मरतोय. संताजी म्हणतोय, माग फिरा राजे. आणि बघता वेळा फुटला गेला. येळकोट जय मल्हार. सर सगळे संताजी धनाजी गेले रायगडच्या दिशेनं आणि राजे गेले नावडीच्या बंदराच्या दिशेनं. घोडं पुढे पळत होते. राया अंता मागा होता आणि माग त्यांच्या होता कवी कलश. हे पुढे जात होते. पण संभाजी राजांना पकडणं हेच त्याचं काम होतं त्या मुकरब खानाचं. म्हणून संता धना कुठे जातं हे बघायचं नाही, राजे कुठे जात आहेत. आणि तेवढ्यात गणोजी शिर्के म्हणतात मुकरब खानला, खान साहेब राजे रायगडच्या दिशेने नाहीत, बंदराच्या दिशेने निघाले. सगळीच्या सगळी फौज निकलत. समीर देखते क्या हो, गिरफ्तार कर लो उस टापर को, भागने न पाए. अरे पळालाय, चाल कर. सर दिन अल्लाहू अकबर चारों ठोकत संभाजी राजांच्या माग फौज निघते. बाण सुटतात. एक बाण सुई करत येतो. कवी कलश माग असतात, त्यांच्या दंडात घुसतो. कवी कलश खाली पडतात. राजन मैं गिर गया.
काय मित्रप्रेम आहे. संभाजीराजे कायदा वळतात, घोडा किंकाय तर राजे घोड्यावर खाली उतरतात, कवी कलस त्यातनं वरतात, राजांना भाग जाईये आप भाग जाईये. पण तेवढ्यात फौज गाठते, हजारोंच्या संख्येनं फौज सपासप वार होतात, मराठ्यांना कापलं जातं आणि बघता बघता असंख्य पठाण राजांच्या तुटून पडतात आणि राजांना पकडलं जातं, हातातलं शस्त्र काढून घेतलं जातं. सिंहाचा छावा लांडग्यांच्या आकळपात सापडला, राजांच्या हातातलं शस्त्र काढलं जातं. दिन 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 अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर 4 वेळा ठोकल्या जातात. मिळाला संभाजी, धरलाच. काढण्या टाकल्या, दर 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 मुकरब खानाच्या जवळ आणलं. रक्तानं न्हालेला संभाजी राजा होता. आता थांबणं योग्य नाही. तो सांगतो गणजी शिर्क्याला, मुकरब खान चलो 32 शिराळ की तरफ, 32 शिराळाचा रस्ता दाखव, आम्हाला तिकडे जायचं आहे. कारण पुढे बागणी आहे, ईश्वरपूर आहे, म्हणजे आपलं इस्लामपूर आहे, आष्टा आहे, तिकडच्या बाजूला कासेगाव आहे, हे मोगलांच्या ताब्यात होतं. चला तिकडून जायचं आहे. आणि त्या डोंगर दऱ्यातून संभाजीराजाला उचललं जातं. तोंडात बोळा कोंबलेला असतो, दरकन बांधलेलं असतं, डोक्यावरची टोपी ज्याला मंदिर म्हणतो आपण, जिरेटोप म्हणतो, तो काढून टाकलेला असतो. हातात साखळ दंड बांधलेला असतात, पायात बेड्या टाकलेल्या असतात. संभाजीराजांना उचललं जातं, कवी कलशांना उचललं जातं, राया अंताला मारून टाकलं जातं आणि त्या घोड्यावर बसवलं जातं. आणि सह्याद्रीच्या कड्या कपारातून ही फौज पुढे 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 जात असते. सह्याद्री जेवढा विरोध करता येईल तेवढा करत असतो. आणि ती बोराटीची काट, ती करवंदीची काट त्या असणाऱ्या घोड्यांच्या छाताडामध्ये घुसत असतात, कातड्यांच्या मध्ये घुसत असतात, रक्तबंबाळ करत असतात. त्या मुकरब खानला वाटतं ये राह 32 शिराळ की तरफ जा रही है, झान्नू में कुठे निघालेत. लक्षात येतं 32 शिराळ. आमचा जोत्याजी केसरकर राजांच्या बरोबरच असतो. त्याच्या लक्षात येतं राजांना सोडवलं पाहिजे, कारण एकदा 32 शिराळच्या पुढे फौज गेली की सपाट प्रदेश सुरू होतो आणि सपाट प्रदेशामध्ये आपली ताकद पोहोचणार नाही. त्याच्या आधीच आपण सोडवलं पाहिजे. तो तिथनं निसटतो, पुढे येतो, 32 शिराळच्या दिशेने येतो. अप्पाशा तुळोजी देशमुखांचा वाडा, देशमुख असतात त्या 32 शिराळचे, तिथं जातो. तुळोजी देशमुख वाड्यात बसलेले असतात. रक्तानं न्हालेला जोत्याजी केसरकर घोड्यावर खाली होतो, उतरतो. घोडं धापा लागलेलं असतं, ठेस ओकत असतं, त्यात ते पोरगा उतरतं आणि देशमुख साहेब उठा उठा उठा. अरे काय झालं जोत्याजी, राजांना पकडलं जी, राजांना पकडलं, इकडं आणायला लागले, 32 शिराळच्या मार्गाने आणायला लागले. अरे काय म्हणतोस? अरे खरं हो खरं. अरे आपल्या असणाऱ्या गाड्याला हाक मारतात ते तुळोजी. अरे बघतोस काय, जा आप्पा शास्त्री दीक्षितांना बोलव. अरे हरबा कुठे दिसतोय का बघ, ते वडरायचं, ते हरबा वडराला बोलव. हरबा तिथंच असतो. आज्ञाजी, अरे बघतायस काय, जा परिसरामध्ये एक 5-50 तरणी पोरं त्या तालमीतनं गोळा करून लगेच घेऊन ये, एका तासाभराच्या आत ये. आप्पा शास्त्री दीक्षित त्या ठिकाणी पूजा करत बसलेले असतात. त्यांना निरोप जातो. देशमुखांनी बोलवलंय म्हणून तडक निघून येतात, मुजरा करतात. आज्ञाजी आज्ञा. अहो काय सांगायचं, संभाजीराजांना पकडले. अप्पा शास्त्री दीक्षित अगदी शास्त्रामध्ये पारंगत असतात. 1-2 न्यायामध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबर बसलेलं तो व्यक्तिमत्व आहे. तुळोजी देशमुख हे शूर धाडसी पराक्रमी आहेत. त्यांच्या हाताखाली 5-50 पोर आहेत तालमीतली. हरबा वाडरांसारखं तनभांड पोरग ते तुळोजी देशमुखांच्या बरोबर आहे. ठरतं आणि बघता बघता फौज येते. आता मुक्काम कुठे पडणार, त्या 32 शिराळच्या किल्ल्यात पडणार. त्या किल्ल्याच्या भोवतणी फौजगामा होते, गस्त घालायला सुरुवात होते. त्या एखाद्या स्तंभाला संभाजीराजांना बांधलेलं असतं, कवी कलशांना बांधलेलं असतं. अप्पा शास्त्री दीक्षितांना परिसर माहित असतो, हरबा वाडरांना माहित असतो, तुळोजी देशमुखांना माहित असतं आणि सांगतात चला चाल करा. रात्रीच्या वेळेला सर 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 हे तोरणा नावाचा वडा आहे, त्या वड्याच्या पुढे जातात आणि एकदम येळकोट येळकोट जय मल्हार ज्योतिबाच्या नावाने चांग बरं हना मारा कापत तोडा सब 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 वार होते. अरे गनीम गनीम गनीम, संभा के आदमी. अरे काट द्याला उनक सपासप वार होतात. मराठे तुटून पडलेले असतात. जोत्याजी केसरकर राजे मी आलो. तो असणारे तुळोजी देशमुख सांगतात राजे आम्ही सोडवतो, काळजी करू नका. ही पुढं 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 जात असतात. तेवढ्यात अप्पा शास्त्रीच्या छातडा वार होतो. अप्पा शास्त्री धारात येत पडतात. तो हरबा वडार त्याचं मुंडकं उडवलं जातं आणि राहतात आमचे तुळोजी देशमुख. ते देशमुख सर 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 पुढे जात असतात. अरे असंख्य वार होतात, तुकडे 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 केले जातात तुळोजी देशमुखांचे. राजे बघतात, राजे सांगतात जोत्याजीला, जोत्याजी माघार घे रायगडावर जा. येसुबाई साहेबांना सांग आणि नवीन दमाची फौज घेऊन ये. आणि आमचा असणारा जोत्याजी तिथनं निसटतो, निघून जातो.
मुकरब खानच्या लक्षात येतं ही साधी गोष्ट नाही. कासेगाव, ईश्वरपूर, इस्लामपूर, इकडे गडिंग्लज ह्या परिसरातली बागणी, आष्टा ह्या परिसरातली फौज गोळा केली जाते. 8-10 हजाराची फौज होते आणि तिथलं ईश्वरपूरला नेलं जातं. आणि त्या ईश्वरपुरातून कराड आणि कराडच्या शामगावच्या खिंडीतून अरे पुसे सावळी मार्गे ते बहादुरगडाच्या दिशेने जातात. औरंगजेब सांगतो आओ बहादुरगड की तरफ. 7 लाखाची फौज, 7 लाखाच्या फौजेमध्ये संभाजी महाराजांना आणलं जातं. सगळे वाट बघत असतात. औरंगजेब मसनदीवर बसलेला असतो आणि सांगतो धिंड निकालो उसका पर संभाजी. धिंड काढा. अंगावरचे फाटलेले सगळे कपडे काढून टाकले जातात. इराणी पद्धतीचे विदूषकी कपडे घातले जातात. डोक्यावरचा जिरटोप कधीच पडलेला असतो तो इराणी पद्धतीचा जिरटोप घातला, इराणी पद्धतीचा विदूषकी टोप घातलेला असतो. त्याला घुंगर बांधलेले असतात. हातात साखळदंड अडकवतात. ते काटेरी असतात. एक काळा ठिक्कर पडलेला उंट, त्या उंटावर संभाजी महाराजांना उलट बसवलेलं असते. आणि तो संभाजी त्याचा राज्याभिषेक झाल्यानंतर जिने टोप घातला होता त्या संभाजीला विदूषकी पद्धतीचा टोप घातला गेला. त्याच्यावर घुंगर चितारली गेली. तो संभाजी त्याच्या अलंकार होते. राज्याभिषेक झाल्यानंतर त्या संभाजीला साखळदंडात बांधला गेला. तो संभाजी राज्याभिषेक झाल्यानंतर जगदीश्वराच्या दर्शनाला जात असताना हत्तीवरनं जात होता. त्या संभाजीला काळ्या ठिक्कार मरतुंगड्या उंटावर उलट बसवलं गेलं आणि तख्तकुला अडकवला गेला. खोडा बैलाच्या गळ्यात जसा चूप बांधतात तसं उचललं संभाजीराजांना आणि बसवलं त्या उंटावर. 7 लाखाची फौज. कैसा दिखता है ये कापर संभा. कसा दिसतो हा संभाजी. उंडग्या, रांडा, बायका, पोरं, बाजार बुणगी सगळी 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 जमा झाली. जिथे नगारे वाजत होते राजे आल्यानंतर तिथं आता ढोल ताशे बघायला वाजायला लागले आणि सुरू झाली. ते ढोल ताशे वाजत असताना निघाली थिंड संभाजी राजांची. तो जल्लाद त्यानं ते उंटाचे कायदे घेतलेले होते. निघाली. 6 कापड केवढा. कोण थुकत होत, कोण दगड मारत होत. सर किर्रा राजांच्या डोक्यात छातडाव बसत असत. कोण यायचं उंटाची शेपटी पिरगळायची. उंट दनादन दनादन उड्या मारायचा. राजांचा मांड्या त्या असणाऱ्या उंटाला चिकटायच्या. ते उंट हलायचा. मांड्याची कातडी सोलायची. त्यातनं रक्त झरपायचं. ते साखळदंड, त्याला काटेरी साखळदंड, ते काटेरी साखळदंड आत घुसायचे. अरे टोमॅटो फुटावं आणि कसा आतनं रस बाहेर यावा तसं राजांच्या शरीरातनं चिळकांड्या उडायच्या. संपूर्ण शरीर नहात होत. कोणतर उठायचं. ते घोड्याची लीद, शेण, मलमूत्र उचलायचं आणि संभाजी राजांच्या फेकून द्यायचं. पूर्ण शरीर खालीनं माकलेलं होतं. दिन 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 अल्लाहू अकबर अल्लाहू अकबरच्या आरोळ्या चाललेल्या होत्या. अरे संपूर्ण त्या 7 लाखाच्या फौजेमध्ये संभाजी राजांची धिंड तशीच निघालेली होती. जिथं 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 अभिमान संपतो तिथं तिथं माझा राजा उभा राहतो. अशीच धिंड काढलेली होती अफजल खानानं शहाजी राजांची. अशीच धिंड काढली औरंगजेबने संभाजी महाराजांची. आम्हाला ना राग, ना द्वेष, ना मत्सर, ना तिरस्कार. आमच्या राजाची धिंड राज्याभिषेकाच्या वेळेला 1000 जणांनी सुवर्ण मोहरा टाकल्या असतील त्या राजांच्यावर. आता शेण मारलं जात होतं, मलमूत्र मारलं जात होतं, दगड फेकून मारली जात होती, रक्तानं तलवारी चिटकवल्या जात होत्या, वडल्या जात होतं, कापलं जात होतं शरीर राजांचं. निघाली फौज. निघाली. कायदा घेतलेला उंट धरलेला तो जल्लाद पुढं 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 वाढायचा. सरकीनं मागं वाढायचा. राजांचा तोल जायचा. कसं बस सावरायचं. संपूर्ण शरीर पिटलं, बरबाटलं. आला बहादुरगड. 11 मैल धिंड काढली संभाजी राजांची आणि आला दरवाजा. त्या जल्लादानं संभाजी राजांचा साखळदंड धरला. उलट बसवलेलं होतं मागं तोंड करून संभाजी राजांना. सबकेना खाली वाढलं. माकाड कसं खाली पडावं ना. राजे उंटावर न खाली पडले. ठब्बकना खाली पडले आणि अस्वलाला जसं वडत नेतात ना तसं दार 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 करत राजांना ढकलत वडत नेत. दिन 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 अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर. मसनदीवर बसलेला औरंगजेब बघत होता. यही है कापर संभा. अब क्या हुआ. आणि कोणी तर आणलं जातं शहनशाह हिंदुस्तान ये लो खिमाश.
तुम्ही शपथ घेतलेली आहे ना, जब तक उस खापर संभा को गिरफ्तार नहीं करूंगा खिम्याश नहीं पहनूंगा. आनंदाचा सण, ईदचा सण साजरा केला गेला, खिम्याश घातला गेला आणि राजांना कवी कलशांना उभा केलं गेलं. असद खान कडून सांगतो, कोणी साथ करा, मुजरा करा. नाही चुकला संभाजी. अरे तो संभाजी फक्त झुकला होता जिजाऊंच्या समोर, संभाजी फक्त झुकला होता शिवरायांच्या समोर, संभाजी फक्त झुकत होता त्या आई भवानी पुढं. सह्याद्रीच्या कड्यासारखा ताट होता संभाजी, सबके रपोटावर होता असद खानाचा. थोडा धरगंभीर आवाज निघतो आणि औरंगजेब सांगतो, सबूर असद सबूर, अभी बहुत कुछ पूछना है इसे, सबूर कर. आणि तो तिथनं उठतो. त्या अल्लाची करुणा भागण्यासाठी, नमाज अदा करण्यासाठी शेजारी चटई अंतरलेली असते, तिकडं ऐसते ऐसते पावलं टाकत जातो. 7 लाखाची फौज चिडीची पोहते. मुंगीच्या पायात घुंगरू बांधावून आवाज व्हावा अशी निराव शांतता होते. आणि मध्ये हनुमानासारखा माझा राजा उभा होता मृत्यूच्या दाडे तरी कवी कलश. गुडघे टेकतो औरंगजेब. सगळे बघतात, ये क्या कर रहे शाहजहान, या औरंगजेब, ये शहनशाह क्या कर रहे. अल्लाची करुणा भागण्यासाठी नमाज पडत आहेत आणि तो गुडघे टेकतो आणि खाली वागतो. पटापट 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 सगळे मोगल, सगळे पठाण, सगळे जल्लाद एकाच वेळेला गुडघे टेकतात आणि खाली वाकून नमाज पडायला सुरुवात करतात. संभाजीराजेंना हसू येत. हसतात संभाजीराजे. राजन आप हस रहे हो, कवी कलश विचारतात. नीरव शांततामध्ये आवाज घुमला. देखो ना, बघ ना कवीजी, तुम्ही कवी आहात ना, बघा ना हे कसे सगळे आपल्याला मुजरं करायला वाकलेत. मी किती शूर धाडशी आहेत, बघा हे वाकलेत. काहीतरी ऐकवा ह्या वेळेला. राजन ही समय ह्या वेळेला मृत्यूच्या दाढेत उभा असताना तुम्हाला काहीतरी ऐकायचं आहे. हा हा सुनाव, तो सुनाव राजन. अरे तोपेला बत्ती द्यावी तसा आवाज होतो. विधांचा गडगडाट व्हावा, अरे असणाऱ्या नगारावर टिपऱ्या पडाव्यात आणि रणवाद्य वाजावी तसा आवाज होतो. सुनाव राजन सुनाव. अरे कसा आहेस तू, यावन रावण की सभा शंभू बद बजरंग, लहू लसत सिंदूर सन खूब खेलो रणरंग, रवि छवि लखतही खदोदत होत बजरंग, तुझ तेज निहार के तख्त तेजो औरंग, तुझ तेज निहार के तख्त तेजो औरंग. अरे कसा आहेस राजा, सिंदूर लावलेल्या मारुती सारखा शूर पराक्रमी आहेस. आणि तुझा पराक्रम बघून बघ ते मोगल सरदार आणि तो शहनशाह म्हणतोय ना स्वतःला, कसा मुजरा करतोय बघ तुला. खामोश क्या बघते हो, असं कन्सप्तीनं वार करतो. तोंडातले दात पडतात कवी कलशांचे. ले जाऊ उसका पर को. संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना तिथं सिकंदर खानाच्या तंबू लगत उभा केलं जातं. आणि मग 2-3 प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न विचारला जातो, बताओ हमसे लूटा हुआ खजिना कहाँ छुपाया है. दूसरा विचारला जातो, बताओ जो हमारा नमक खाते हैं लेकिन वफादारी तुम्हारी करते हैं उन काफिरों के नाम बताओ. नाही सांगत, असेल हिम्मत तर हे गड किल्ले माझे जिंकून दाखव. आणि तेवढ्यात कोण तर सांगतं, राजन सही सलामत चाहते हो, जान प्यारी है तो इस्लाम कबूल करो. अरे तळपायाच्या मस्तकात गेली आणि सांगायला लागले संभाजीराजे, अरे पापे करून तुझं ओठ बोलती बिस्मिल्ला, डोक्याला पटाके घाल, तुझा बादशाह पागल झाला, तुझा बादशाह पागल झाला. जसं तसं सांगितलं जातं. चिडलेला चौताळेला औरंगजेब सांगतो, काट डालो उसका पर संभा की जबान, जीभ कापून टाका त्याची. संभाजीराजांचे हात पाय कवी कलशांचा तो प्रयोग केला जातो. कोंबडी फडफडावी तशी कवी कलशांची जीभ काढली जाते. आता बलदंड असणारे संभाजीराजे, ताकदवान असणारे संभाजीराजे, एकाच वेळेला 5-50 जणांना मागे रेटणारे संभाजीराजे, अरे वाघाचा जबडा फाडणारे संभाजीराजे, अरे 5-50 पटण आले. कोण केस ओढतय, कोण सक्कादंड ओढतय, कोण पाय धरतय, कोण हात धरतय, धरून प्रत्येकाला मागे रेटत असतात. तरीही केस धरून करकचून वटलेलं असतं. एक चल्लात हातामध्ये सांडशी घेतो. तो सांडशी घेऊन पुढं 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 पुढे येतो. पण राजांचंही असणारी जीभ कशी बाहेर काढायची, ओठ दात कसे उघडायचे. कोणतर सांगतो नाक दाबा उसका. अरे नाक दाबा. नाक दाबलं जातं. तोंडाचा जबडा रायगडचा जसा दरवाजा उघडावा ना तसा उघडला जातो. आणि गाजकीना तो जल्लाद
राजांची जीभ धरतो, वळवळ 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 करणारी जीभ खचकीनं पकडली जाते, हातोड्याचा वार होतो साप किरणं आणि गड्ड्या सहित जीभ फेकली वडली जाते, फेकून दिली जाते, रक्ताचा फवारा बाहेर पडतो, आ आ आ आ एवढाच आवाज फक्त बाहेर येतो. दाडवान खाली लोंबकळत असताना जीभ खाली फेकून दिलेली असते. तड 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 जीभ उड्या मारायला सुरुवात करते त्या मातीमध्ये. आणि तो संभाजी राजा एक शब्द टाकावा आणि त्या शब्दासाठी हजारो मराठ्यांनी स्वतःचा प्राण द्यावा. त्या राजांची जीभ जमिनीत फेकून दिली गेली. औरंगजेब विचारतो, क्या हुआ जल्लाद, डर गया क्या संभा? नहीं हुजूर, नहीं डरता, नाही भीत नाही. औरंगजेब म्हणतो, मुझे देखना है उसे, मला बघायचं आहे त्याला. तो पालखीत बसून समोर येतो. राजांचा जबडा खाली पडलेला असतो, जीभ निघून गेलेली असते आणि समोर बघतात औरंगजेब. चौताळ्याला सिंह जसा दिसावा तसा संभाजीराजे त्यांच्याकडे बघतो. डोळ्यानं ते डोळे दाहक असणाऱ्या दुपारच्या सूर्यासारखे असतात. औरंगजेबला तो सहन होत नाही, डोळ्याला डोळा भिडला जातो. आणि मग औरंगजेब सांगतो, जला दो उसका पर संभा की आंखें, जाळून टाका त्याचे ते डोळे. औरंगजेब निघून जातो. पुन्हा केस वडले जातात, हात वडले जातात. कवी कलशांच्या हा प्रयोग केलेला असतो. आणि मग सिकंदर खानाच्या तंबूलगत संभाजीराजांना उभं केलेलं असतं. तोंडात जीभ नसते, अंगठ्या एवढ्या लाल झाल्या, अंगठ्या एवढ्या सळ्या चुलवानात लाल बंद झालेले असतात. काळा ठिक्कार असणारा तो जल्लाद अंगठ्या एवढ्या सळ्या लालबुंद करतो आणि लालबुंद करून समोर 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 येत असतो. राजे तसेच उभे असतात. 7 लाखाची फौज ही सगळी बघत असते. दिन 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 अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबराच्या आरोळ्या त्या ठिकाणी चाललेल्या असतात. आजपर्यंत असं झालेलं असतं, ज्याचे डोळे जाळायचे आहेत तो थरथर थरथर कापत असतो आणि जो डोळे जाळणार आहे तो स्थिर उभा असतो. पण आज उलट झालेलं असतं, ज्याचे डोळे जाळायचे तो स्थिर उभा असतो आणि जो जाळणार आहे तो थरथर थरथर कापत असतो. तो समोर येतो, लालबुंद झालेल्या साड्या समोर घेतो आणि बघतो संभाजीराजांच्या डोळ्यात. आणि त्या जल्लादाला वाटतं, अरे ये आके चलाने के लिए नहीं, रखने के लिए है. अरे डोळे चालण्यासाठी नाही, किती धाक आहेत हे डोळे, ठेवण्यासाठी आहेत. असत कान विचारतं, क्या हुआ जल्लाद? हुजूर ये आंखें रखने के लिए है, जलाने के लिए नहीं. क्या बघते हो कमबखत? सबकीनं वार होतो, दोन्ही हात कापले जातात. या अल्लाह म्हणून तो मागे निघून जातो. दुसरा जल्लाद येतो. पुन्हा अंगठ्या एवढ्या सळ्या लालबुंदच केल्या जातात चुलनबाणात. अरे जिथं पृथ्वीच्या पोटातला लावारस बाहेर पडावा ना, तसा लालबुंद झालेल्या सळ्या समोर 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 येतात. आणि राजांच्या डोळ्याकडे बघितल्यानंतर त्याला पण वाटतं हे डोळे ठेवण्यासाठी आहेत. पण आधीच्या झालेल्या जल्लादाचे हाल बघितल्यानंतर त्याचे हात थरथर थरथर कापत असतात. तो स्वतःचे डोळे मिटतो आणि त्या सांडशा लालबुंद झालेला संभाजी राजांच्या डोळ्याच्या दिशेने सर 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 फुटत होतो. राजांच्या डोळ्यात दाहकता जाणवते. आले 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 ते डोळ्याच्या जवळ आले. पूर्ण धुराचा काहूर सुरू झाला आणि ते खोबणीत असणारे डोळे चर 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 करत करत जळत 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 आत गेले. त्या सळ्या आत 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 गेल्या. आतलं आतलं कातलं मांस मांद त्या सगळ्या त्या सळ्यांना लागलं गेलं. गर्रकन फिरवलं गेल्या आणि तसंच बाहेर ओढलं गेलं. डोळ्यातल्या सगळं आतडं कातडं मांस मांद तसंच बाहेर आलं आणि लोंबकाळायला लागलं. फेकून दिलं. वेदना जिथं संपतात तिथं माझा संभाजी राजा सुरू होतो. क्या हुआ जल्लाद? डर गया क्या संभा? नहीं हुजूर, नहीं डरता, भीत नाही. चलो कोरेगाव भीमा की तरफ. 7 लाखाची फौज संभाजीराजांना पुन्हा उचललं जातं. जीभ नाही. त्याच वेळेला संभाजीराजांनी उपहास सुरू केलं. खाता काही येत नाही, काहीच नाही, डोळ्याने काही दिसत नाही. तेच शिवाजी महाराजांनी स्वप्न दाखवलं होतं संभाजीराजांना, काशीचा विश्वेश्वर मुक्त करा आणि ह्या औरंगजेबचं मुंडकं त्याच ठिकाणी उभा करा. ते म्हणत असतील, आबासाहेब तुम्ही दाखवलेलं स्वप्न नाही हो आम्ही पूर्ण करू शकत, पण कदाचित माझे धारातीर्थ त्या पोरांना नवीन ताकद देतील. आणि उचललं जातं संभाजीराजांना, पुन्हा उंटावर लादलं जातं आणि निघाली फौज, निघाली धिंड कोरेगाव भीमाच्या दिशेनं. त्या कोरेगाव मध्ये औरंगजेबचा तंबू असतो. वडूच्या दिशेनं त्या वडूला त्या ठिकाणी वधस्तंभ उभा केलेला असतो. तिथं संभाजीराजांना उभा केलेलं असतं. औरंगजेब विचार करतो, अब क्या करना है. आणि त्याच्या लक्षात येतं, खिंच लो उसकी खाल.
त्याचं कातडे काढून टाका, पुन्हा नवीन जल्लाद येतात, डोळे जळलेले असतात, जीभ तुटलेले असते. अशा अवस्थेमध्ये संभाजीराजे वधस्तंभाला उभे असतात. राजांना जाणवतं काहीतरी गार आपल्या शरीराला लागले. काय आहे? तेवढ्यात सर 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 राफ्या चालू होतात. बोकर सोलावं तसं राजांच्या अंगावरचं कातडं चर 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 कापलं जातं. जिथं 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 राफ्या जात नाही तिथं तिथं बोट घातली जातात आणि कातडं असं वडलं जातं. संपूर्ण शरीर रक्तानं न्हालेलं असतं आणि ते सगळं शरीरावर फक्त मांस मांदच दिसत असतं. आणि जल्लाद हात धुतात. क्या हुआ जल्लाद, अब तो डर गया? नहीं हुजूर, नहीं डरता, नहीं डरता. एक दिवस 2 दिवस पूर्ण उन्हामध्ये संभाजीराजांना त्या ठिकाणी उभा केलेला आहे. मार्च एप्रिलचं असणारं ऊन आहे. त्या उन्हामध्ये तसंच उभा केलेला आहे. अंगावर कातडं नाही, तोंडात जीभ नाही, डोळे जळलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये 1 दिवस 2 दिवस त्या अंगावर बारीक 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 खवले यायला सुरुवात होते. आणि औरंगजेब सांगतो, नोचलो उसका पर संभा का बदन, वर म्हणून टाका त्याचं ते शरीर. आता जल्लाद हातामध्ये धारदार असणारी शस्त्र घेतात आणि एखाद्या शेतकऱ्यानं अरे रान नांगरावं किंवा लक्तर झालेलं शरीर, कपडे फाटलेले कपडे कशी खाली लोंबकाळावीत तसं संभाजीराजांच्या अक्षा नरड्यापासून खालीपर्यंत टर 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 ओढलं जातं. आतड्या कातड्यांच्या मध्ये जे राहिलेलं असतं मांस मान त्याच्यामध्ये ते शस्त्र घुसले जातात आणि कर 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 खाली ओढले जातात. आतडं कातडं लोंबकाळायला सुरुवात होते राजांची. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस तो यम भीमा आणि इंद्रायणी त्या नदीच्या काठावरनं चालत 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 आलेला असतो. तो काळपुरुष तो बघतो संभाजीराजांच्याकडे. एकदम निरव शांतता असते. दुपारची वेळ असते. कुठेतरी टिटवी वरडत असते आणि आत्ता काहीतरी हालचाल सुरू झालेली असते. हातामध्ये भांडी असतात. त्या भांड्यात असतं पाणी आणि जिथं संभाजीराजांना उभा केलेलं असतं जल्लाद चारी बाजूला उभा राहतात आणि एकाच वेळेला ते भांडी त्यातलं पाणी संभाजीराजांच्या त्या लक्तर झालेल्या शरीरावर फेकतात. त्यात असतं मीठ. धरणीकंप व्हावा, सगळं शरीर थरथरायला सुरुवात होते. वेदना 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 जिथं संपतात तो कालपुरुष, तो मृत्यू, तो कालपुरुषालाही धास्ती वाटली, त्या मृत्यूलाही धास्ती वाटली, त्या मृत्यूलाही धास्ती वाटली. तो काही क्षण माग सरला. तीच भीमा, तीच इंद्रायणी तिने पाहिलेला असतात. तुकोबराया ज्याने गाथा लिहिली म्हणे काही समाजकंटकांनी ती बुडवली म्हणे. तुकोबराया त्या इंद्रायणीच्या काठावर बसले आणि ती इंद्रायणी द्रवली. तिने तुकोबांची गाथा परत आणून दिली. आणि त्याच भीमा त्याच इंद्रायणीने बघितलं असतात ज्ञानोबराया ज्याने ज्ञानेश्वरी लिहिली. आणि वयाच्या 21व्या वर्षी मोह माया वासना मत्सर ज्या वेळेला अंगाला बरबडत असतात त्यावेळेला या जगाला पसायदान दिलं. हा विश्व स्वधर्म सूर्य पाहू म्हणणारे तुकोबरा ज्ञानोबराया 10x10x10च्या विवरात समाधिस्थ झालेले अध्यात्माचे 2 महागुरु आज त्यांनी बघितलेले असतात. पण तीच भीमा तीच इंद्रायणी आज पाहत असते पराक्रमाचा छावा, पराक्रमाचा छावा, संभाजी राजा माझा संभाजी राजा. आणि ती सुद्धा थरथरत असते. फाल्गुन वैद्य अमावस्या दुसऱ्या दिवशी असणारा हिंदूंचा गुढीपाडव्याचा सण जाणून बुजून औरंगजेब आदल्या दिवशी मारतो कारण दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा करू नये असं त्याचं मत असतं. आपण गुढ्या उभा करायच्या असतात आणि दाखवायचं असतं हा संभाजीराजांचं जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत आमच्या गुढ्या अशाच उभा असणार, ताटमानेनं असणार उभ्या, हे आपल्याला दाखवायचं असतं. फाल्गुन वैद्य अमावस्या दुपारची वेळ संभाजीराजांचं लक्तर झालेलं शरीर उचललं जातं. निवडून त्याला कॅक्टस म्हणतात, त्याला काठी असतात, ते चप 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 तोडलं जातं, खाली हंतरलं जातं आणि लक्तर झालेलं शरीर त्याच्यावर टाकलं जातं. ते काटे कच 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 किंवा आत घुसत असतात. राहिलेलं रक्त सुद्धा ते झिरपून घेत असतात आणि औरंगजेबचा आदेश होतो काट ढालवून संभाको कापून टाका. पायाच्या अंगठ्यापासून बोकडाचा जसा खिमा करावा तसं छपाछप छपाछप कुऱ्हाडीने वार केले जातात आणि बारीक 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 तुकडे केले जातात. एक वार होता साप किरणा राजांच्या नरड्यात होतो, दुसरा वार पुन्हा तिथंच होतो, मस्तक बाजूला होतं राजांचं आणि शरीराचे तुकडे त्या वडूच्या परिसरामध्ये फेकून दिले जातात आणि ते असणारं मुडकं पुन्हा भाल्यात ठेवलं जातं आणि त्याची धिंड काढतो औरंगजेब. तो काल पुरुष चालत 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 संभाजीराजांच्या लक्तर झालेल्या देहातून बाहेर पडणाऱ्या शूर पराक्रमी धाडसी असणाऱ्या त्या आत्म्याला मिठी मारतो आणि घेऊन जात असतो.
रात्रीची वेळ असते, वडू गावामध्ये निरव शांतता असते आणि बघता बघता दबक्या आवाजात चर्चा सुरू होते. राजांना मारलं, लखतर झालेलं शरीर फेकून दिलंय. बायका पोरं माणसं लपून छपून 7 लाखाची फौज काय होईल? पण त्या बायका माणसं पोरं थांबत नाहीत. ते म्हणतात अरे एका वेळेस धनिकंप झाला आणि घरं पडली तर त्यात मरून जाईल, पण जगावं मायबूसाठी आम्हाला वेड लागलं एक, मरावं मायबूसाठी आम्हाला वेड लागलं एक, जिजावं मायबूसाठी आम्हाला वेड लागलं एक. अरे तो संभाजी राजा माझ्या धर्मासाठी, माझ्या देशासाठी, माझ्या राष्ट्रासाठी, या स्वराज्यासाठी दारात तीर्थ पडला. शिवछत्रपतींच्या स्वप्नासाठी, आई जिजाऊने केलेल्या व्रतवाक्यांसाठी तो जर दारात तीर्थ पडत असेल तर आपण त्याच्यासाठी काय करावं? म्हणून ते सगळेचे सगळे एकत्रित येतात, लपत छपत ते येतात, त्या नदीच्या काठाला जातात. जेवढे ते मांस हाडं सापडतात ते वेचतात, त्यांना वेचले पाटील म्हणतात. ते मग काय करायचं? मुडकं तर नाही, मग कापड आणलं जातं, त्या कापडामध्ये ते एकत्रित ठेवलं जातं, त्याला शिवलं जातं, त्याला शिवले पाटील म्हणतात. आणि गावाच्या बाहेरच्या बाजूला कोण पाहत नाही तसं, कुणी तर त्या ठिकाणी ते लाकडं आणलेले असतात, कोणी शेणी आणलेले असतात, कोणी त्या असणारे फडे आणलेले असतात, त्या निवडुंगाचे ते एकत्रित ठेवलेले जातात आणि त्याच्यावर संभाजी महाराजांचं ते लखतर झालेलं शरीर ठेवलं जातं आणि रात्रीच्या वेळेला फडाग्नी दिली जाते. आकाशामध्ये ज्वाला उंच जात असतात. अरे 32 मन सुवर्ण सिंहासन, छत्र ताम्र, हिंदवी स्वराज्य, तुम्हाला दिलेले स्वप्न, ताकद, निष्ठा, प्रेम, आपुलकी, पराक्रम, धाडस हे सगळं सोडून माझा राजा यमाचं बोट धरून स्वर्गाच्या दिशेने जात असतो आणि तुम्हाला सांगत असतो अरे मी धारातीर्थ पडलो म्हणून काय झालं? अरे काचार शरीरामध्ये संभाजी महाराजांचं रक्त आहे. जगा या मायबूसाठी, मरा या मायबूसाठी. दिला एकदा शब्द कधी ना पालटावा, पुढे टाकला पाय मागे न घ्यावा. तरे जो स्वयंभू सईच्या सुताला, मराठा म्हणावे अशा वागराला. अरे असा हा संभाजी राजा यमाचं बोट धरून जात असतो. कसा होता माझा संभाजी राजा? देश धर्म पर मिटने वाला, शेर सिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आके निकल गया पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के, ध्येय मार्ग से हटा नहीं. जीवा कटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं. शिवाजी का ही बेटा था, वो गलत राह पर चला नहीं. वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को. कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को. कोटि कोटि कंठों में आज तेरा जय जयकार है. अमर शंभू तू अमर हो गया, तेरी जय जयकार है. अमर शंभू तू अमर हो गया, तेरी जय जयकार है. मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था. है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था. है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था. पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. बोलताना कुणाच्या हृदयाचा ठाव घेणारा एखादा शब्द गेला असेल तर ज्यांनी मला बोलवलंय त्या मंडळाचे असणारे रोहित दादा, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्वांची नावं आता मला माहित नाही, यांच्या साक्षीनं जाहीर माफी मागतो. महिलांना दुखवण्याचा मला हेतू नव्हता. तुम्ही माऊली आहात, तुम्ही दुर्गा माता आहात, काली माता आहे. फक्त तुमचं रूप कुठं तर लपलंय ते एकदा प्रकट करा. हे राष्ट्र घडवणं हेच आपल्या हिताचं आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जय भारत.